पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनम शृण्वंता कामनापुरम श्रोतव्यम सर्वदैवही। गरुड पुराण हे पवित्र आहे, पापाचा नाश करणार आहे, पुण्यवृद्धी करणार आहे, पुण्यप्रदायी अशा प्रकारचं गरुड पुराण आहे। आता गरुड पुराणामध्ये मृतात्म्यांविषयी खूप जास्त सांगितलेलं आहे, पण गरुड पुराण आणि त्यामध्ये सांगितलेलं मृतात्म्यांविषयी हे थोडे विसंगत नाही वाटत आहेत गोष्टी? म्हणजे गरुड पुराण हा जो काही ग्रंथ आहे याचा सगळ्यात जास्त चर्चेचा जो भाग आहे तो त्याचा अंतिम खंड। मग याच्या पूर्वी गरुड पुराणामध्ये काय आहे असं विचारायचं नाही, यापूर्वी गरुड पुराणामध्ये काय नाही ते विचारा। मग आता हे गरुड पुराण जे आहे ते मृत्यूनंतरच वाचलं जातं का? ते मृत्यूच्या एखाद्या माणूस गेल्याच्या नंतरच्या 10-13 दिवसामध्ये वाचणं, तेवढ्याच काळात ते ज्ञान देईल आणि इतर वेळी वाचल्यावर देणार नाही असं कुठं? बरोबर, वाचू नये असा उल्लेख नाहीये, या काळात प्रकर्षाने वाचावं। गरुड पुराण हे परफेक्ट काउन्सिलिंग आहे त्या परिवारासोबत, की पुनर्जन्म हा घ्यावाच लागतो। कारण मी आता जो जन्माला आलोय तो माझ्या कोण्यातरी पूर्वजन्मामुळे आलेलो आहे। जोपर्यंत जीव मुक्तीला जात नाही, मूळ परमात्मा तत्वापर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावंच लागेल। मग तो पाप करो की पुण्य करो। गरुड पुराणात असा काही उल्लेख आहे का की मुक्ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? काय कसे आहात मंडळी? कॉस्मो स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता हायलाइट्समधून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे गरुड पुराण। मग आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गरुड पुराण आणि पितृपक्ष यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते जाणून घेणार आहोत। मग त्याच संदर्भात पुन्हा आज आपल्यासोबत आहेत हबप शेखर महाराज जांभूळकर। रामकृष्ण हरी। नमस्कार, रामकृष्ण हरी। आता महाराज, पितृपक्ष आणि गरुड पुराणांचा एकमेकांशी संबंध आहे। आता पितृपक्ष म्हणजे काय आणि आपण या प्रश्नाची सुरुवातच एखाद्या श्लोकाने करू शकतो का? बरोबर, निश्चितच। पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनम शृण्वंता कामनापुरम श्रोतव्यम सर्वदैवही। गरुड पुराण हे पवित्र आहे, पापाचा नाश करणार आहे, पुण्यवृद्धी करणार आहे, पुण्यप्रदायी अशा प्रकारचं गरुड पुराण आहे। तुमची माझी सगळ्यांची एक उच्चतम गती जर कशाने प्राप्त होईल तर ती गरुड पुराणाच्या श्रवणाने प्राप्त होईल, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। पितृपक्षाचा आपण प्रश्न केलात, साहजिक पहिले जाणून घेतलं पाहिजे पितृ आणि पक्ष। पक्ष म्हणजे काय तर साधारण एक 15 दिवसाचा कालावधी, त्याला आपण पक्ष म्हणतो। सध्याचे पक्ष नाही, ते एकाचे 2 झालेत। पक्षाला साहजिक एक महिना, एका महिन्याला 2 पक्ष असतात। जसे एखाद्या पक्षाला 2 पंख असतात, पाख असतात, तशा प्रकाराने कदाचित एका महिन्याचे 2 भाग म्हणजे त्याचे 2 पक्ष, पंख अशा प्रकारची कल्पना असावी ती। एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, एकाला कृष्ण पक्ष आणि दुसऱ्याला शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं। आपल्याकडे तिथी किती आहे, वार किती आहेत, आपल्याकडे महिने किती आहेत, याचं एक थोडंसं बेसिक नॉलेज आत्ताच्या पिढीला असायला हवं। म्हणून एक सांगून देतो की फार बारीक कालमापन गणना आपल्याकडे सांगितली आणि फार विस्ताराने मोठी देखील सांगितलेली। निमिष म्हणजे ही पापणी जी वरून खालच्या पापणीला लागते याचा जो मधला काळ आहे, वरची पापणी खालच्या पापणीला लागेपर्यंतचा जो काळ आहे, या काळाला निमिष असं म्हटलं जातं। माऊलींचं एक प्रमाण आहे, माझ्या फार आवडीचं आहे, निमिष न लगे मन वेदिता एवढी तुझी स्वरूपता। देवाकडे पाहिल्यानंतर त्यांनी काढलं की मला हे निमिष सुद्धा फार होतोय की तू माझ्याकडे, मला माझं चित्त तू वेधून घेण्यासाठी हे देवा एवढा काळ पण फार होतोय, तो निमिषाचा काळ आहे। आपल्याला थोडं माहिती असावं, घटिका काय, मुहूर्त काय, प्रहर काय, दिवस, हे आपल्याकडे कालमापन पद्धती आहे। एक घटिका म्हणजे साधारण 24 मिनिटाचा काळ, 2 घटिका एकत्रित आल्या की एक मुहूर्ताचा काळ होतो, म्हणजे 48 मिनिटाचा साधारण काळ होतो। ते 48 मिनिटं असे मुहूर्त, त्याच्या पुढे एक प्रहर 3 तासाचा पडतो, मग 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे, असा मिळून एक दिन किंवा दिवस तयार होतो। अशा 8 दिवसांच्या एकत्रीकरणाला आठवडा, 15 दिवसाच्या एकत्रीकरणाला 15वडा आणि त्या 15वड्यालाच पक्ष म्हटलं जातं। अशी एका महिन्यात 2 पक्ष येतात, एक कृष्ण आणि एक शुक्ल। सहज व्याख्या आहे, जर का व्यवस्थित मन कान लावून ऐकलं तर तुम्हाला कायमचा कृष्ण पक्ष काय आणि शुक्ल पक्ष काय हा लक्षात येईल। तिथी आपल्याकडं 16 सांगितलेत, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी,
पंचदशी नसते, पंचदशीच्या दिवशी पौर्णिमा बर किंवा अमावस्या असे येतात. म्हणजे 14 चतुर्दशीपर्यंत 14 तिथी, पौर्णिमा आणि अमावस्या अशा 16 तिथी आहेत पूर्ण. या 16 तिथी पैकी एक अमावस्या एका पक्षात जाते आणि पौर्णिमा एका पक्षात जाते. हे कसं ते गणित सांगतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो, बरोबर, म्हणजे तो पांढरा असतो, पूर्ण असतो, पांढरा असतो. पांढरा याचा अर्थ शुक्ल वर्ण, म्हणजे पांढरा शुक्ल, काळा कृष्ण. इतकं सोपं आहे ते, फार अवघड नाही, इतकं सोपं आहे ते. ज्या दिवशी चंद्र पूर्ण असतो तिथून पुढे दुसऱ्या दिवसापासून चंद्र आता वाढेल का, कमी होईल, म्हणजे तो रिड्यूस होईल, कमी होईल, काळा होत जाईल. मग हा काळा काळा होत जाणं म्हणजे तो पूर्ण 15वडा, काळा काळा होत जाणं, कृष्ण कृष्ण होत जाणं म्हणजे तो कृष्ण पक्ष. मग आता तो कृष्ण झाला की पूर्ण एक चंद्र नाहीसा होऊन जाईल, ती तिथी येईल अमावस्या. मग अमावस्येच्या पुढे दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला चंद्राची एक बारीक कोर दिसेल आणि चंद्र वाढत वाढत जाईल, म्हणजे पांढरा रंग त्याचा अधिक्य होत जाईल, शुक्लवर्ण वाढत जाईल. याचाच अर्थ काय की ते वाढत वाढत वृद्धिंगत चाललेला चंद्र म्हणजे तो पक्ष कोणता, तर शुक्ल पक्ष. इतकं सोपं आहे ते, खूपच सोपं आहे ते. एकदा आत्ताच्या पिढीला तेही कळत नाही, म्हणून ते माहिती असावं ही एक छोटीशी टेक्निक आहे ते समजून घेण्याची, म्हणून मी सांगितलं. पितृ या शब्दाचा आपल्या वेदामध्ये सुद्धा उल्लेख सापडतो. मी थोरा मोठ्यांकडून ऐकलंय की ऋग्वेदामध्ये पितृ या शब्दाचा उल्लेख सापडतो. आपली संस्कृती ही फार उदात्त आहे, तिच्या कल्पना इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहे की जगाच्या पाठीवर एवढ्या सुंदर कल्पना दुसऱ्या कोणत्याच संस्कृतीने किंवा धर्माने मांडलेल्या नाहीत. इतक्या सुंदर हिंदू धर्म संस्कृतीच्या संकल्पना आहेत की पितरांना ते इथं नाही येत देहाने, तरी सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी देणं, ही कल्पनाच किती उदात्त आहे याचा विचार करा. फार सुंदर कल्पना आहे. मग त्याच्यासाठी एक राखीव काळ ठेवलाय. जसं आता आपण पाहिलं की पक्षाची व्याख्या पाहिली, तर त्यातला एक पक्ष, एक 15वडा खास पितरांना जेवण देण्यासाठी, त्यांच्या तृप्तीसाठी, त्यांच्या भोजनासाठी हा ठेवलेला आहे. हे एक आपल्या संस्कृतीचं हे एक चांगल्या प्रकारचं लक्षण आपल्याला सांगता येईल की तो काळ येतो, तोही इतका सुंदर मध्ये गॅप मध्ये येतो. पहा, गणपती बाप्पाचं आगमन होतं, 10 दिवस सगळे आनंदाने गणपती बाप्पाचं भजन पूजन करतात, नाचतात, मिरवतात, सजावट करतात. आणि पुढे नवरात्र असतो. नवरात्रातही तशा प्रकारे या दोन्ही आनंदोत्सवाच्या मध्ये हा पितृपक्षाचा काळ येऊन जातो. आणि याच्यामध्ये म्हणजे एक देवाचा काळ, एक देवीचा काळ, याच्यामध्ये आमचा पितरांचा काळ येऊन जातो. हे फार महत्वाचं आहे की आम्ही देवालाही विसरत नाही, आम्ही देवीलाही विसरत नाही, आणि आम्ही ज्यांच्यामुळे आहोत त्या पितरांनाही विसरत नाही. या पितरांना तृप्त करण्याचा जो काळ आहे, जो कालावधी आहे, तो म्हणजे हा पितृपक्ष आहे. एरवी आपला आणि पितरांचा कदाचित तेवढा आठव होत नसेल, पण या काळात विशेषत्वाने कोणीही असू द्या तो पितरांचं स्मरण करतो, आणि हे महत्वाचं आहे. या काळात थोडेसे शुभ कार्याचे व्यवहार आपण बंद करताना दिसतो. नवीन वाहन खरेदी करत नाही, एखादं नवीन बिल्डिंग, घर, व्यवसाय अशा प्रकारचं सुरुवात करत नाही, किंवा लग्नाच्या विषयीच्या बोलणी देखील आपण या काळामध्ये टाळतो. कारण हा काळ आम्ही जो ठेवलाय तो फक्त आमच्या पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या तर्पणासाठी. मग त्याच्या मागे काही कारण वगैरे आहे की तोच काळ आपण ठेवलेला आहे? त्याच्या मागे असं कारण नाही की या काळामध्ये पितरांना आपण वर्षभर केलेल्या सगळ्या त्यांच्या विस्मरणाला या काळात स्मरण देतो, हे महत्वाचं आहे. कारण आपलं अस्तित्व जे आहे ते आपल्या पितरांमुळे, माझं आत्ताचं असणं याला कारण माझे पूर्वज आहेत. मग त्यांचं स्मरण करणं हे महत्वाचं. मग त्याला एक कोणता तरी काळ असावा, तो आपल्या संस्कृतीने हा काळ एक महत्वाचा मानला गेला. आणि कदाचित असा एक तर्क त्यातून काढायला हरकत नाही की या काळामध्ये पाऊस काळ, या काळामध्ये फार बाहेर जाणं, रोगराई पसरलेली असते, या काळामध्ये शरीराला एक पौष्टिकताही असावी. त्यामुळे ते जे जेवण तयार केलं जातं, जो नैवेद्य, प्रसाद, ते तर्पणासाठी जे काही सगळं बनवलं जातं, या सगळ्या पदार्थांना देखील काही ना काही शास्त्रीय आधार असलाच पाहिजे. त्या अनुषंगाने ते बनवलेत. कारण आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी संस्कृतीने काहीतरी विशेष ठेवलंय आणि मग त्याचा स्वीकार करताना दिसतंय. म्हणून हा 15 दिवसाचा काळ फार महत्वाचा आहे. पूर्वजांशी असणारे एरवी दिसणारं धुसर नातं पण या काळामध्ये ते घट्ट होताना आपल्याला दिसतंय. आता तुम्ही जसं म्हणलात की आपण या पितृपक्षात खाद्यपदार्थ देतो त्यांना, पितरांना, मग असा कुठला ठराविक दिवस असतो का म्हणजे 15 की आपण त्याच दिवशी दिला पाहिजे? बरोबर, एक चांगला प्रश्न आहे की या पितृपक्षामध्ये ज्या काही तिथी येतात, ज्या आपण आता मगाशी पाहून झाल्या आपल्या, त्या तिथी आहेत त्या
15 तिथी येत आहेत. प्रतिपदेपासून ते अमावस्यापर्यंतच्या 15 तिथी येत आहेत की या कृष्ण पक्षामध्ये बसतात. हा काळ पितरांसाठी दिलाय. तर ज्या जीवात्म्याचं देहावसन म्हणजे त्याने देह ज्या दिवशी ठेवलाय त्या तिथीला महत्व दिलंय. समजा तृतीयेला देह ठेवलाय तर मग कृष्ण तृतीया, भाद्रपद कृष्ण तृतीया या दिवशी त्यांचा पितृपक्षाच्या दिवशी पित्र घालण्याची पद्धत आपल्याकडे आहे. या कॉस्मॉस स्टार संस्कृतीच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मला तुम्हाला हेही सांगायचं की आपण जे फोटो बनवतो की अमुक अमुक दिवशी आमच्या वडिलांचं, भावाचं, अमुक व्यक्तीचं निधन झालं की त्याच्या खाली आपण तारीख टाकतो. ती इंग्रजी कॅलेंडरनुसार टाकतो. 23 मार्च 2023 अशी वगैरे तारीख टाकतो आपण. पण त्याच्या खाली तिथी लिहिणं विसरतो. मग पुढच्या वर्षी आम्हाला वर्ष श्राद्ध घालायची वेळ येते, त्या दिवशी नेमकं आम्हाला तिथी सापडत नाही. मग हे आपली जी काही हिंदू धर्म संस्कृतीची गणित आहेत ही सगळी तिथीवर हालतायत. त्यामुळे तिथं तिथी मेन्शन करणं, तिथं तिथी अधोरेखित करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तिथी टाकत चला. ज्या दिवशी त्यांचं देहावसन झालं त्याच तिथीला पित्र घातली जातात. नकळत काही वेळेस हुकूही शकतं, चुकूही शकतं. म्हणून एक सर्व पित्री अमावस्या म्हणून जी शेवटची तिथी आहे की त्या तिथीला जे चुकलेत त्यांचं पित्र तिथं घातलं जातं. हेही आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आता आपण पितृपक्षाबद्दल तर बोललो, पण प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे गरुड पुराण. आता गरुड पुराणामध्ये मृता आत्म्यांविषयी खूप जास्त सांगितलेलं आहे, पण गरुड पुराण आणि त्यामध्ये सांगितलेलं मृतात्म्यांविषयी हे थोड्या विसंगत नाही वाटत आहेत गोष्टी, म्हणजे ताळमेळ बसत नाही त्या गोष्टींचा. हा साहजिक आहे. गरुड पुराण ते नाव असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये असलेली माहिती वेगळी असल्यामुळे असं वाटू शकतं. परंतु ज्याने हे प्रश्न विचारलेत त्याचं नाव त्याला दिलेलं आहे, ही कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. प्रश्न गरुडाचे आहेत देवाला आणि ते मृतात्म्यासंबंधी किंवा मृत्यूनंतरच्या प्रवासासंबंधी की जे कर्म करत नाहीत, करतायत त्याच्या संबंधाने जे काही सगळं प्रकरण सविस्तर आहे ते गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे. पण ते प्रश्न गरुडाने विचारले म्हणून याला गरुड पुराण असं नाव दिलेलं आहे. मग ही एक कृतज्ञता आहे की ते प्रश्न गरुडाने विचारले देवाला आणि त्याच्यामुळे संपूर्ण विश्वाला ते प्राप्त झाले किंवा माहिती झाली. म्हणून या पुराणाचं नाव गरुड पुराण ठेवलं. आतला विषय जरी मृत्यूचा प्रवास किंवा त्याच्या संबंधीने असला तरी सुद्धा ती गरुडाच्या संबंधाने एक कृतज्ञता आहे की तुमच्यामुळे आम्हाला हे प्रश्न प्राप्त झाले. आता मला एक प्रश्न पडला की आता हे प्रश्न गरुडानेच का विचारले? हा प्रश्न हा सुंदर आहे की गरुडानेच का विचारले. आता जो काही आपण ग्रंथावर चर्चा करतोय किंवा गरुड पुराण हा जो काही ग्रंथ आहे याचा सगळ्यात जास्त चर्चेचा जो भाग आहे तो त्याचा अंतिम खंड म्हणजे प्रेतकल्प खंड. काही विद्वानांच्या मते 3 खंड पडतायत, काहींच्या मते 2 खंड पडतायत. पण जो काही प्रेतकल्प खंड आहे शेवटचा 16-17 अध्यायाचा तो खंड आहे. मूळ गरुड पुराण काहींच्या मते 19,000 श्लोकांचं, काहींच्या मते 20,000 श्लोकांचं. त्यातला जो शेवटचा तुकडा आहे तो मृत्यूनंतरचा प्रवास वगैरे हे सगळं वर्णन त्यात आहे. मग त्याची जी काही एंट्री आहे, त्याचा जो काही प्रवेश आहे तो प्रवेश त्याच्यामध्ये असं सांगितलंय, समोर 88,000 ऋषी बसलेले आहेत, सुतमुनी आसनावर आहेत आणि खाली त्या ऋषीमुनींनी प्रश्न विचारलाय की अहो सुतदेव, आम्ही भक्तीच्या अनेक वाटा ऐकल्या, देवप्राप्तीच्या अनेक वाटा ऐकल्या, परंतु आम्हाला आता असं सांगा की जे लोक भक्ती करत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही, या पापी लोकांची काय दुर्गती होते. ही पापी लोकांची काय दुर्गती होते याच्या अनुषंगाने आम्ही असं ऐकलं की ते नरकात जातात, नरकाचा प्रवास आहे. ह्या सगळ्या प्रवासाचं, त्या नरकाचं वर्णन आम्हाला ते ऐकायची इच्छा आहे. त्यावेळेस सूतदेवांनी जे उत्तर दिले त्या उत्तरामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. सूतदेव जे म्हणाले की आत्ता जो तुम्ही मला जसा प्रश्न विचारला असाच प्रश्न यापूर्वी गरुडाने शेषाशयनी भगवान विष्णूंना विचारला. गरुड हा ज्ञानाचा अधिकारी ठरला. म्हणजे गरुड पुराणात फक्तच प्रेतकल्प आहे अजिबात नाही. गरुड पुराणात इतकं ज्ञान आहे, हा एकच प्रश्न गरुडाने विचारलाय असं नाही, किंवा एवढाच विचारलाय आणि मृत्यूच्याच संबंधाने विचारलाय असं नाही. आपण जी चर्चा करतोय की याच्यापूर्वी असे कितीतरी प्रश्न गरुडाने यापूर्वी विचारलेले आहेत. गरुड पुराण मोठं आहे, मगाशीच म्हटलं मी 20,000 19,000 श्लोकांचं ते मोठं पुराण आहे. मग याच्यापूर्वी गरुड पुराणामध्ये काय आहे असं विचारायचं नाही, यापूर्वी गरुड पुराणामध्ये काय नाही ते विचारा. एवढं सगळं गरुड पुराणात भरलंय. छंद, सार, ज्योतिष, ते विष उतरवण्याचे विधी, सामुद्रिक चिन्ह, सगळ्या प्रकाराने 12 आदित्याचं वर्णन, ध्रुवाची कथा, ते सगळ्या प्रकारचं वर्णन गरुड पुराणामध्ये आहे. मग ते झाल्याच्या नंतर सरते शेवटी गरुड पुराणाचा लास्ट टॉपिक म्हणाल किंवा शेवटचा भाग जर म्हणाल तर हा प्रेतकल्पखंड आहे. मग ते बाकीचे प्रश्न संपल्याच्या नंतर त्याच्यात काही काही चरित्र पण येऊन गेलेत. मग गरुड भगवान त्याला प्रश्न देवाला विचारतायत की हे देवा,
जिव्हा वशवर्तिनी, भगवन नाम सुगम आहे, भगवंताचं नाव सोपं आहे, सुगम आहे, परंतु जे लोक घेत नाहीत त्यांची काय दुर्गती होते. आणि म्हणतात बुवा, ते ऐकलंय मी, ते नरकाला जातात, मग ती नरकाची वाट, तो प्रवास, हे मला ऐकायची इच्छा आहे. आणि मग तिथून पुढे या प्रेतकल्प खंडामध्ये प्रवेश होतो आणि मग पुढचं विस्ताराने वर्णन येतं. मग आता हे गरुड पुराण जे आहे ते मृत्यूनंतरच वाचलं जातं का, म्हणजे त्याच्या आधी वाचतात की नाही वाचत? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि सगळ्यांच्या शंकेचं निरसन करणारा प्रश्न आहे हा. इतका सुंदर आहे की गरुड पुराण हे फक्त याच काळात वाचलं जातं का. म्हणजे 2 काळ विटाळाचे आपल्याकडे सांगितले जातात. एक पहिला काळ, त्याला सुवेर म्हणतात, जनन सौश म्हणतात. दुसरा सुतक म्हणतात किंवा मरण सौश म्हणतात. म्हणजे आपल्या घरामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं, ते लेकरू जन्माला आल्यानंतरचा जो काळ आहे त्यालाही विटाळाचा काळ म्हटलं गेलं. माणूस एखादा दगावला गेला त्यालाही विटाळाचा काळ म्हटलं गेलं. हे दोन्ही काळ या मृत्यूच्या म्हणजे सुतकाच्या या काळामध्ये गरुड पुराण वाचलं जातं, अशी एक प्रथा आहे आपल्याकडं. आणि फार सुंदर प्रथा आहे ती, आपल्याकडे हे वाचलं जातं. मी एक छोटं उदाहरण देऊन याला क्लिअर करू पाहिजे. आपल्याकडं प्रत्येक सणाला काही ना काही गोडधोड करण्याची पद्धत आहे. साधारण पुरणपोळी हा महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता सुंदर पदार्थ, मलाही प्रचंड आवडतो, फक्त तूप त्यावर जास्त असलं पाहिजे. त्या पुरणपोळीला आपण पंचमीला करतो, पौर्णिमेला करतो किंवा विशेष एखाद्या सणाच्या दिवशी आपण ते करतो. त्या दिवशी ती पुरणपोळी गोड लागते. त्याच्या दुसऱ्या दिवशी जर खाल्ली तर ती गोड लागते का? लागते. गोड लागते, साहजिक. पुरणपोळी कधीही खा, ती गोडच लागते. म्हणजे तिच्यात जे वैशिष्ट्य आहे ती तिथी पाहत नाही. तसंच गरुड पुराणामध्ये जे ज्ञान भरलेलं आहे ते फक्त काय मृत्यूच्या एखाद्या माणूस गेल्याच्या नंतरच्या 10-13 दिवसामध्ये वाचणं, तेवढ्याच काळात ते ज्ञान देईल आणि इतर वेळी वाचल्यावर देणार नाही, असं कुठं लिहिलं? बरोबर. याचा अर्थ मला काय सांगायचा आहे, जशी सण आला की गोडधोड आलं, तसं ह्या काळामध्ये प्रकर्षाने वाचावं. इतर काळामध्ये वाचू नये असा उल्लेख नाहीये, या काळात प्रकर्षाने वाचावं. गरुड पुराण हे परफेक्ट काउन्सिलिंग आहे त्या परिवारासोबत, त्या दुःखातून बाहेर काढून एका विशिष्ट बोधावर, विचारावर आणण्यासाठी त्या लोकांना ते जे शोक सागरात डुंबले, त्यांच्या घरातला कोणी तरुण गेलाय, कोणाचं लेकरू गेलंय, कोणाचा वडील गेलाय, कोणाची आई गेली, त्या काळामध्ये ते जे डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, काय असेल ते, त्याच्यामध्ये जे अडकलेत त्या दुःखामध्ये, त्या गर्तेतून बाहेर काढून एका विचाराच्या बैठकीवर आणून बसवतं. म्हणून गरुड पुराण त्या काळामध्ये वाचण्याची पद्धत पडली, प्रथा पडली. आणि फार सुंदर आहे ते की त्याच्यातून बाहेर काढून मग तो प्रवास, कर्म, या सगळ्या गोष्टींचा उहापोह गरुड पुराण पुढे करताना दिसतं. मग आता गरुड पुराण कोणी असं विशिष्ट व्यक्तीनेच वाचलं पाहिजे का, सगळेजण वाचू शकतात? हा चांगला प्रश्न. गरुड पुराणाच्या शंकेचं निरसन झालंच पाहिजे. जेव्हा याच्या शंकेचं निरसन होईल तेव्हाच या गरुड पुराणाकडे डोकावण्याची वृत्ती लोकांची वाढेल. पुराणं आपल्याकडे सांगितली आहेत 18 पुराणे, मध्वयम, भद्वयम, शैव, व्रत्रयम व चतुष्टयम, अनापलिंग, कुस्काणी, पुराणानी प्रचक्षती. हे काय म्हटलं कळलं नसेल, एवढंच आहे, स्पष्ट लक्षात घ्या. म पासून चालू होणारी 2 पुराणं, मत्स्य पुराण, मार्कंडे पुराण, भ पासून भागवत पुराण, भविष्य पुराण. मी एक शॉर्टकट आहे, पहिलं एक अक्षर घेतलंय, अनापलिंग, कुस्काणी, अग्निपुराण, नारद पुराण, पद्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, लिंग पुराण, असं प्रकरण येते. अनापलिंग, कुस्काणी, म्हणजे एक शॉर्टकट नाव लक्षात ठेवण्यासाठी तो 18 शब्दांचं एकत्रीकरण केलेला श्लोक आहे. या 18 पुराणात हे गरुड पुराण 17वं आहे. बाकीची ही पुराणं महत्वाची आहे. मग गरुड पुराण महत्वाचं नाही असं नाही. आम्हाला हरिपाठामध्ये एक प्रमाण येऊन जातं, 18 पुराणे हरिसी गाती, चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण, आणि 18 पुराणे हरिसी गाती. सगळी पुराणं हरीला गातात किंवा हरीचं गातात किंवा हरी त्याच्यामध्ये आहे. हरी मध्यवर्ती ठेवून या 18 पुराणांना फिरवलं गेलेलं आहे. मग जर का देवाच्याच संबंधाने ते आहे किंवा देवानेच जर ते सांगितलेलं आहे तर मग गरुड पुराणालाच का टाळताना दिसत आहेत लोक, याला थोडंसं टाळतात. आणि मग हे यानेच वाचलं पाहिजे, त्यानेच वाचलं पाहिजे, अशा शंका, खूप सारे संशय. माऊलींची एक ओवी मी समोर ठेवेल, फार सुंदर आहे. संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघोर प्राणियासी. संशय हा विनाश घडवतो. पहा, वाक्य महत्वाचं आहे. संशय जर प्रपंचात असेल तर प्रपंच टिकू देत नाही, तो परमार्थात असेल तर परमार्थ कसा घडू देईल. म्हणून संशय ठेवू नये, शंका ठेवू नये. ज्या ग्रंथाविषयी आपण चर्चा करतोय त्याच्याविषयी पूर्णपणे आपल्या शंकेचं निरसन झालं तर आपण त्या ग्रंथामध्ये उतरू शकू. म्हणून या ग्रंथाविषयी जाणून घेणं थोडंसं गरजेचं आहे. 18 पुराणातलं महत्त्वाचं 17वं पुराण हे गरुड पुराण आहे. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. मग कोणी वाचायचं, कसं वाचायचं, कधी वाचायचं.
एखादं अनुष्ठानपूर्वक तुम्ही कधीही वाचू शकता. प्रकर्षाने त्या 10-13 दिवसामध्ये किंवा या पितृपक्षामध्ये मासिक श्राद्ध सांगतात, षण्मासिक, त्रैमासिक किंवा वर्ष श्राद्धाच्या वेळेस याचं पठण केलं जातं. इतरही दिवशी ज्ञानार्जन करण्याच्या उद्देशाने तुम्ही कधीही घेऊ शकता. फक्त त्याची एक थोडीशी बेसिक सुचिरभूतता जरा पाळून आपण त्याचं पठण करू शकतो. याच्यामध्ये असा मज्जाव नाही की ते स्त्रियांनी वाचावं किंवा वाचू नये, असा बिलकुल मज्जाव घातलेला नाही किंवा बंधन घातलेलं नाही. ज्ञानाचे अधिकारी जे आहेत, ज्यांना जे ज्ञानपिपासू आहेत, ते सगळे या ग्रंथाचं पठण करू शकतात. पण मला एक प्रश्न असा झाला, मी गरुड पुराणाच्या छोट्या छोट्या कथा करतो. मध्ये वाहिनीवर पण एका विशिष्ट वाहिनीवर मी ती कथा केली होती पितृपक्षामध्ये. ह्याच्यामध्ये ज्या प्रत्येक घरोघरी जाऊन काही चांगले चांगले परिवार आहेत ते मला आमंत्रित करतात. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस असं गरुड पुराण आपण करतो. मग त्याच्यामध्ये मी सांगत असतो, शंका विचारत चला, मनामध्ये शंका ठेवू नका. एका ठिकाणी माझं गणित बसलंच नाही. कीर्तनाच्या काही तारखा गेल्या असल्यामुळे मला तिथं काही जाणं झालंच नाही. मी त्यांना म्हटलं की हे मी माझ्याकडचा ग्रंथ तुम्हाला देतो. नाही म्हणले आम्ही विकत आणतो, तुम्ही सांगा. त्या ग्रंथाचे फोटो पाठवले. त्या लोकांना सांगितलं परिवारातल्या कोणीतरी वाचलं तर ते अतिशय उत्तम होईल. त्या जीवात्म्याला आनंद वाटेल की माझ्या संबंधाने कोणीतरी केलं. त्यांना 2 मुली होत्या, मुलगा नव्हता. मग त्यांच्या एका जावयाने ते वाचलं. मग मी त्यांना सांगितलं होतं कुठे शंका येईल तिथं थांबा, मला विचारा. 3ऱ्या दिवशी त्यांचा फोन आला मला, महाराज एक शंका आहे. म्हटलं बोला. वाचन झालं. म्हणलं हे तर आनंदाची बाब आहे, त्या जीवात्म्यालाही समाधान वाटलं असेल. मला मुलगा नाही पण माझ्या जावयाने ते वाचलं. मग त्यांनी ते झाल्यावर मला एक प्रश्न विचारला की आमचा उद्या दशक्रिया आहे महाराज, मग आम्ही तो जो ग्रंथ आहे तो सकाळी घेऊन जाऊ का? मला काही कळेनच काय झालं ते. ग्रंथ का घेऊन जाऊ? म्हटलं कुठे न्यायचं आहे? नाही उद्या आम्ही घाटावर जाणारे, नदीवर जाणारे, मग तो ग्रंथ घेऊन जाऊ का? मला तरी देखील कळेना की यांचं म्हणणं काय. तर त्यांनी मला मग थोडंसं उलगडूनच सांगितलं की महाराज तो ग्रंथ आम्ही असं ऐकलंय वाचून झाल्यानंतर विसर्जित करायचा असतो, बुडवायचा असतो. मग तो विहिरीत बुडवू का नदीत बुडवू, म्हणून मी विचारतोय उद्या तो घेऊन जाऊ का. मला असं वाटलं त्या ग्रंथासोबत यालाही बुडवावा. आपली हिंदू धर्म संस्कृती ग्रंथ बुडवणारी नाही. ग्रंथ तरलेत आपल्याकडं. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा पाण्यातून वर आली. जळी दगडासहित वह्या तारिल्या जैशा लाह्या. दगडासहित वर आलेली प्रमाण आहेत आपल्याकडे. आपले ग्रंथ तारणारे आहेत, ते स्वतः तरणारे आहेत आणि त्यांच्या सोबत जे चिटकून राहिले त्यांनाच देखील तारलंय त्या ग्रंथांनी. नाथांचं भागवत गंगामाईमध्ये विसर्जित करण्याचा प्रयत्न केला. काशी क्षेत्रीमध्ये नाथांचे जे काही अध्याय भागवताचे तयार झाले ते फेकून देण्यात आले. वज्रचुडे मंडित हात वरती आला होता आणि वरच्यावर भागवत तरलं होतं. हे आपले ग्रंथ बुडवण्यासाठी निश्चित नाही, त्यांच्या योगाने आपण तरुण जाण्यासाठी ते ग्रंथ आहे. पण ते लोकांनी जर का 3 दिवस 5 दिवस ते वाचून घेतलंय, ते वाचून जर त्यातलं सार मर्म कळालंच नसेल, वर्म कळालंच नसेल, तर नुसतं कोरडेपणाने वाचून त्याचा उपयोग होणार नाही. आपल्या पुराणांची विशेषता ती जुनी आहेत म्हणून नाही, त्या पुराणांनी जुनी आहेत म्हणून ते महत्त्वाचे आहेत, पण त्याच्या पुढे ते जुने असून आत्ताच्या काळात सुद्धा ते लागू होतात किंवा तुमच्या माझ्या उन्नतीसाठी, आपल्या उच्चतम जगण्यासाठी ते अजूनही कारणीभूत ठरतात. म्हणून पुराणं श्रेष्ठ आहेत आपली. मग हा ग्रंथ कोणीही वाचा, अभ्यास म्हणून कधीही वाचा. उलट माझं तर म्हणणं आहे की या इंग्रजीच्या काळामध्ये, इंग्लिशच्या काळामध्ये, या 21व्या शतकामध्ये आपले तरुण जे काही बाहेरची पुस्तकं वाचतायत त्याच्यामधून थोडं थोडं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतायत. असं खूप सारं ज्ञानाचं भांडार आपल्या पुराणांमध्ये भरलेलं आहे. त्यामुळे आवर्जून सगळ्या तरुणाईला आव्हान आहे की आपण या ग्रंथामध्ये कधीतरी थोडंसं डोकावण्याचा प्रयत्न करा. निश्चित काहीतरी मोती हाताला लागतील. आता गरुड पुराणामध्ये मृताचा प्रवास सांगितला आणि तुम्ही म्हणलात मगाशी की तुम्ही गरुड पुराणाची कथा करतात. मग तुम्हाला या मृताचा प्रवास थोडक्यात सांगता येईल नेमकं काय आहे? बरोबर सांगतो. जे काही प्रश्न गरुडाने भगवंताला विचारले होते त्या गरुड पुराणाची प्रेतकल्पाची सुरुवातच अशी होती की देवा, जे तुझं नामस्मरण करत नाही त्यांची काय गती होते मला ते सांग, त्यांचा काय प्रवास आहे ते सांग. त्या पाप्यांना, मग त्याला पापी म्हणून उल्लेखलं. पापी म्हणून म्हणजे गरुड असं म्हणतोय की देवा, तुझं नाव जे घेत नाहीत ते लोक पापी आहेत. मग हे जे गरुडाचं मत आहे तसंच्या तसं मत माऊली ज्ञानोबरायांचं आहे. हरिपाठामध्ये एक प्रमाण येऊन जातं, नामासी विनमुख तो नर पापिया. नामापासून जो वेगळा आहे, ज्याच्या मुखाला नाम येत नाही तो पापी असा समजला गेलाय.
म्हणजे उद्देश काय की नाम घ्यावं. मग गरुडाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवाने सांगतो बुवा तुला पापी जीवात्म्याचा जो काही प्रवास आहे तो सगळा सविस्तर सांगतो. मग या प्रेतकल्पाची सुरुवात अशी होते की पापी जीवात्म्याचा प्रवास, त्याचा देह, त्याचं काय होतं शेवटच्या काळात. तर पापी जीवात्म्याला शेवटच्या काळामध्ये एक आजार उत्पन्न होतो, कारण त्याने पूर्वी केलेल्या पापाचं ते फळ असतं. त्या अनुषंगाने शेवटच्या काळात त्याला आजार उत्पन्न होतो. त्या आजाराच्या अनुषंगाने तो अगतिक होऊन पडून राहतो, मरणासन्न अवस्थेमध्ये राहतो. पण मृत्यू ठरलेल्या वेळेच्या अगोदरही येत नाही. ती जी वेळ ठरली, यस्मिन काले यदा देशे यन्मुहूर्ते यद्दिने हानिर्मृत्यू यशो लाभस तत्तत् काले भविष्यती. ते मृत्यू ज्या काळामध्ये यायचा आहे त्याच काळात येणार, हे ठरलेलं आहे. मग त्याला तो मृत्यू येईपर्यंत तसंच पडून राहावं लागतं. मग तोपर्यंत शरीराची अवस्था व्याधिग्रस्त होते, नाकमुख गळू लागे, लाळ आणि शेंबूड ही अवस्था सांगितलेली आहे, कारण पूर्वी केलेल्या पापाचं ते फळ आहे. अशा प्रकारे तो मृत्यूची वाट पाहत राहतो. मग शेवटच्या काळात त्याला वेदना सांगितल्यात. मृत्यूच्या वेदना आहेत, एका जागेवर 100 विषारी विंचू चावल्यावर ज्या वेदना होतात त्या मृत्यू काळातल्या वेदना सांगितल्यात. मग त्या काळामध्ये त्याला थोडी दृष्टी मिळते की आपण काय काय केलंय, आपलं पुढं काय होणार आहे. जे यमाचे पार्षद आहेत त्यांना दूत म्हटलं जातं, यमदूत आहेत. ते यमदूत त्याचा प्राण खेचून काढतात शरीराच्या बाहेर आणि त्याला प्रवासाला घेऊन जातात. त्या प्रवासाला 16 नगर वाटेत लागतात. 16 नगर. पहिला एक प्रवास सांगितलाय की त्याची तिथून हजेरी लावली जाते. 2 ते 3 मुहूर्तामध्ये त्याला यमपुरीला नेलं जातं. तिथं त्याची हजेरी लावून पुन्हा वायुवेगाने आणून त्या प्रेताजवळ सोडलं जातं. तो सूक्ष्म रूपाने निरीक्षण करतो, माझंच प्रेत पडलंय, माझ्याच घरचे मला पेटवण्याच्या प्रयत्नात आहेत, आता काय करू. तो आवाज देतो, पण तो आता कुठल्याही शरीरात नाही, तो एका वायू योनीत आहे. त्याचा परिणाम, त्याचा आवाज कोणी ऐकतही नाही. गरुड पुराणाचं मत आहे जीवात्मा 12 दिवस इथं आहे, 13व्या दिवशी तो प्रवासाला लागतो. 12 दिवस तो इथंच राहतो. मग 10 दिवस त्याला शरीर तयार करण्यासाठी दिले. आपण तर प्रेताचं दहन केलं, आता त्याच्याकडे शरीर नाही, तर वायू योनीमध्ये अंगठाभर त्याचं सुरुवातीचं वायुरूपी शरीर सांगितलंय. पण त्याला जो प्रवास करायचा आहे 13व्या दिवसापासून ते पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंतची जी 16 नगर ओलांडायची, त्याच्यासाठी त्याला हातभर उंचीचा देह लागतो. त्या देहासाठी 10 दिवस जे आपण दशपिंडी म्हणतो, काही ठिकाणी त्याला नवश्राद्ध म्हटलं जातं. या दशपिंडीला किंवा नवश्राद्धाला जे आपण रोज एक पिंड ठेवायला सांगितलंय, ते एका एका पिंडाने त्याचं पहिल्या दिवशीच्या पिंडाने डोकं, दुसऱ्या दिवसाने मान खांदे, तिसऱ्याने हृदयबंत, चौथ्याने पाठ, 5व्याने बेंबी, 6व्याने कंबर, 7व्याने जनेंद्रिय, 8व्याने मांड्या, 9व्याने पाय बनवून पूर्ण होतात. मग पिंडात्मक वाढ पूर्ण होऊन 10व्या दिवशी त्याला तहानभुकेची जाणीव होते. 11व्या 12व्या दिवशीच्या श्राद्धांना खाऊन 13व्या दिवशी तो जीवात्मा प्रवासाला लागतो. म्हणून ते 12वा आणि 13वा हे असं प्रकरण आहे. आणि 13व्या दिवशी तो निघून गेला म्हणजे आपलं सुतक फिटलं आणि आपण एकमेकाच्या परिवारात एकमेकाच्या सुखदुःखात पुन्हा जायला मोकळे झालो. म्हणून गंध लावून ते सुतक काढलं जातं. तो जीवात्मा आता तिथून पुढे प्रवासाला चालला, असं ते प्रकरण आहे. मग हा प्रवास सांगितलाय. जी 16 नगर आहे ती सौरीपूर, सौम्यपूर, शीताड्यपूर, शिलाड्यपूर, बहुविधीपूर, क्रौंचपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, पयोवर्षण, ही जी अशी नगरं सांगितलीत. आणि शेवटी यमपुरी, अशी 16 नगरं ओलांडावी लागतात. मग ते 16 नगरं फार विस्ताराने नाही सांगणार, पण त्याच्यामध्ये एवढंच सांगेल. पयोवर्षण नगर आहे, थोडक्यात असं समजून घ्या, तिथं सगळ्या प्रकारचा पाऊस पडला जातो. मग रक्ताचा पाऊस, कठीण गारांचा पाऊस, दगडांचा पाऊस, जे काही पावसाचे प्रकार आहे. सुतप्त भवन, सगळ्या वस्तू तापलेल्या. शीताड्यपूर, सगळ्या वस्तू थंड, बर्फापेक्षा 100 पट थंडी जास्त आहे तिथं, असं सांगितलंय. म्हणजे -100 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारे. ते एकूण उद्देश काय की जो पापी जीवात्मा आहे त्याला ज्या मार्गावरून नेलं जातं यमपुरीकडे, त्या मार्गावर सुद्धा त्याला त्याच्या पापाची कर्म म्हणून त्रास द्यायचा, अशा प्रकारचा तो प्रवास सांगितलाय. ही 16 नगरं ओलांडून तो जीवात्मा पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत यमपुरीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. हा प्रवास सांगितला फक्त. मग हा प्रवास झाला की यमपुरीच्या आतमध्ये मग गरुडाचा पुढे पुन्हा प्रश्न आहे दुसरा की देवा आता प्रवास मी ऐकला, हा दक्षिण दिशेचा प्रवास आहे. यमपुरीला 4ही बाजूचे दरवाजे सांगितलेत, पैकी दक्षिण दिशेला पापी माणसाला नेलं जातं, तो प्रवास ऐकला. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या पाप्यासोबत काय केलं जातं, असा गरुडाचा प्रश्न आहे. मग त्याचं उत्तरादाखल सांगितले 84 लक्ष प्रकारचे नरक आहेत. 21 नरक गरुड पुराण म्हणतं मुख्य, 28 नरक भागवत म्हणतं मुख्य. 21 नरकांची नावं दिली, तमिश्र, अंधतमिश्र, कुंभिपाक, संप्रातन, तपन वगैरे अशी सविस्तर नावं त्याच्यामध्ये गरुड पुराणात दिलेत. मग ते यातना देण्यासाठी दिलेत.
इतकी मस्त आणि सुंदर पद्धत आहे की तुम्हाला ते ऐकून खरंच आनंद वाटेल. जी काय आता आपण कोर्ट, जज, वकील, आरोपी वगैरे ही जी प्रकरणं पाहतो तसंच्या तसं तिथं केलं जातं. म्हणजे प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा हा तिथं पोहोचला जातो. प्रत्येकाच्या कर्माचा. मी जी काही बरी वाईट कृत्य केलीत या सगळ्याची म्हणजे माझी डायरी मी नाही लिहित, पण वरती लिहिली जाते. मग ही तिथपर्यंत कोण पोचवतं? श्रवण नावाची ब्रह्मदेवाची मुलं. ती श्रवण नावाची ब्रह्मदेवाची मुलं ती तुमच्या माझ्या आजूबाजूला असतात. श्रवणी नावाचे त्यांच्या पत्न्या. हे आजूबाजूला त्रिकालामध्ये, तिन्ही लोकांमध्ये त्यांना संचार करण्याची मुभा आहे. मग ते रोजच्या रोज तुमचं माझं कर्म बरं असो किंवा वाईट असो ते लिहिलं जातं आणि ते लिहून ते कर्म चित्रगुप्ताकडे पाठवलं जातं. मग ज्यावेळेस हा पापी जीवात्मा तिथं नेलाय तर त्याला यमाच्या आणि चित्रगुप्ताच्या समोर हजर केला जातो आणि त्याने जे काय केलं ते सगळं वाचून दाखवलं जातं. जर चुकून तो म्हणाला हे कर्म मी केलंच नाही, ही चोरी मी केलीच नाही, तर तिथं त्याचा व्हिडिओ लावला जातो. चित्रगुप्त म्हणतात लाव रे तो व्हिडिओ. त्याचा व्हिडिओ लावला जातो आणि त्या व्हिडिओमध्ये तो चोरी करताना म्हणजे सांगण्याचा उद्देश विनोदाचा भाग बाजूला राहू द्या की आपली जी काही बरी वाईट सगळी कृत्य आहेत ती सगळी रेकॉर्ड केली जातात आणि सगळ्या कर्म प्रत्यक्ष यम त्याच्यामध्ये लक्ष घालतो जातीनिशी. कारण एखाद्याने जर का चुकीचं कर्म केलं नाही आणि त्याला चुकीच्या कर्माची जर का शिक्षा नरक म्हणून देत असेल तर ते योग्य नाही. आपलीही न्यायदेवता तशाच प्रकारे आपलं भारतीय न्याय दंडविधान तसंच आहे की एखाद्या वेळेस आरोपी सुटला तर एखाद्या वेळेस चालेल, पण ज्याने जे गुन्हा केला नाही त्याला ती सजा नको मिळायला हे त्याच धर्तीवर आधारित आहे. मग त्याची सगळी कर्म वाचून दाखवली जातात. त्याचं किती चांगलं कर्म त्या अनुषंगाने त्याला स्वर्ग, किती वाईट कर्म त्या अनुषंगाने त्याला नरक. मग त्या यातना भोगून जीव पुन्हा मनुष्य जन्माला येतो. आता एवढं सगळं नरकाचं वर्णन ऐकून थोडंसं भीतीदायकच वाटतंय, पण अशी कुठली पाप आहेत ज्याची शिक्षा खूप जास्त आहे किंवा वेगळी अशी? बरोबर, चांगला प्रश्न आहे. पण माझा पहिला रोष राहील की ही भीती हा शब्द जो तुम्ही वापरला तो बहुतेकांच्या मनामध्ये आपले जे श्रोते आहेत, सुज्ञ आहेत आणि जे सलग ऐकतायत, हे प्रकरण असं आहे की तुम्ही एखादा तुकडा ऐकाल तर नाही लक्षात येणार. हे जर का सलग ऐकाल तर गरुड पुराण काय हे समजून येईल. कारण हा शृंखलात्मक ग्रंथ आहे. एकाचा दुसऱ्याशी कनेक्शन, दुसऱ्याचा तिसऱ्याशी कनेक्शन, अशा अध्यायांची जी साखळी आहे ते महत्त्वाचं आहे. आणि गरुड पुराणाचा उद्देश हा भीती दाखवणं निश्चित नाही. गरुड पुराणाचा उद्देश नीती शिकवणं आहे. जसं आपण आपल्या एखाद्या घरातल्या लेकराला म्हणतोय बघ मारील ते काम करू नकोस, उद्देश मारण्याचा नाहीये, उद्देश ते काम त्याने न करावं हा आहे. मग तसंच गरुड पुराण आहे. याचा क्रम मगाशी मी सांगितला की गरुड पुराणाचा क्रम हा 17वा आहे. नंबर जो काय 17वा आहे. या अगोदर 16 प्रकारची पुराणं होऊन गेलीत आणि मग हे 17वं पुराण आहे. 16 वेळा देवप्राप्तीच्या मार्ग वाटा सांगितलेल्या आहेत, त्या नाही केल्या तर म्हणून ही गरुड पुराणाची चपराक आहे. बघा ऐकल तर ठीक, नाही तर बघ. अशा प्रकारची ती काम तुम्ही मी चांगलं कर्म शुद्ध करावं त्या अनुषंगाने गरुड पुराणाने हे सांगितले. उद्देश जीवाला भीती दाखवणं नाहीच. आणि मग खूप साऱ्या पापांचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. अगदी कर्माचा सिद्धांत एवढा आणि सगळ्यात पहिलं महत्वाचं वाक्य आहे की प्रत्येक कर्म भोगावंच लागणार. सगळ्यात महत्वाचं की त्या कर्माचं फळ हे तुम्हाला मला निश्चित भोगणंच आहे. हा सिद्धांत ठसवण्यासाठी गरुड पुराण फार आग्रही आहे. म्हणून मग त्याच्यातून जी काही पापं सांगितली ते पापाच्या कर्मामध्ये जर का काही टाकायचंच ठरलं तर अगदी बेसिक पासून चप्पल चोरी, शेजाऱ्याची फुलं जरी चोरली, म्हणजे मॉर्निंग वॉकला जाणारे सकाळचे आणि फांदी एखाद्याच्या सोनचाफ्याची बाहेर आली त्याची फुलं चोरून आणून आपल्या देवाला वाहणारे, त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा पुढचा जन्म काळ्या तोंडाचं वानर म्हणून जन्माला येतो. म्हणजे उद्देश काय पुन्हा लक्षात घ्या की त्यांच्या मर्जी विरोधात आपण काहीतरी कृत्य करतोय. हे चोरीच झाली. चोरी छोटी काय आणि चोरी मोठी काय. चोरीची वृत्ती जर का वाढीच लागली तर ती उद्या समाजाला घातक ठरेल. ती वृत्ती उठूच द्यायची नाही. गरुड पुराणाचा उद्देश एक संध समाज निर्माण करणं जे इहलोकात या मृत्यूलोकात व्यवस्थितरित्या विचरण करेल आणि त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवर त्यांचा उत्तर नंतरचा जो प्रवास आहे देह सोडल्यानंतरचा तोही उत्तम होईल. म्हणून हे सगळं सांगितले. मग त्यात पाप सगळीच. थोडक्यात एक सांगू का, पापाची व्याख्या काय आणि पुण्याची व्याख्या काय असं जर करायचं ठरलं, एकच प्रकरण तुकोबराय आम्हाला सोप्या पद्धती, संत मंडळी आम्हाला सोप्या पद्धती सांगतात. पुण्य परोपकार आणि पाप परपीडा. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणं पाप, आपल्यापासून दुसऱ्याला बरं वाटणं चांगलं वाटणं याला पुण्य म्हणा. इतकं सोपं आहे. मग त्याच्यात छोट्या 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 गोष्टींपासून महापापांपर्यंतचा उल्लेख आहे. गाय मारणं,
आईची सेवा न करणं, तिला लाथा मारणं, याचं पाप भयानक सांगितलेलं आहे. मग अगदी त्या नरकाचं जर वर्णन करू गेलं तर खरंच भयावह ते वर्णन आहे. म्हणजे कितीतरी हजारो वर्ष एका गोष्टीमध्ये बुडवून ठेवतात. मग ते रक्ताची असेल, मग ती पुवाची असेल, तिथं वैतरणीचं वर्णन आहे, ती रक्तपू मिश्रित अशा प्रकारची वाते तिच्यात नेऊन टाकलं जातं. मग अशामध्ये पडणारे कोण कोण आहेत? मातृगमनाचं पाप, भगिनी गमनाचं पाप, भ्रूण हत्या आता मधल्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाली, शासनाने त्याच्यावर बंदी आणली. आणि हे खरंच आहे, जे अबला स्त्रियांना मारतात, गायीची हत्या करतात, स्त्री भ्रूण हत्या करतात, या सगळ्यांना महापातकामध्ये गणलं गेले. यांना नरक हा वाट्याला येणार म्हणजे येणार, हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आता आम्हाला थोडा वेगळा प्रश्न पडलाय की आता पाप आणि पुण्य, बट मग लहान मुलांबाबतीत हे कसं डिफाईन करता येईल? सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. कशी गंमत आहे पहा बरं. आपल्याकडे एक सिद्धांत आहे कर्माचा, चांगलं करा चांगलं होणार, वाईट करा वाईट होणार, इतकं सोपं आहे ते. मग लहान लेकरू हा कर्माचा सिद्धांत आहे. त्या लहान लेकराला कर्म म्हणजे काय हेच माहित नाही अजून. बरोबर, कर्म म्हणजे काय हेच माहित नाही. तर त्याच्यासोबत जे काही वाईट होतंय, जे काही त्याला दुःख येतंय, आजारपण येतंय, संतांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. तुम्हाला मला एखादा आजार उत्पन्न होणं याला कारण सांगितलं आपण केलेलं पूर्वीचं पाप. त्या लहान लेकराला काय येतं असा प्रश्न आहे. कर्म तिथून पुढे काउंट केलं जातं. जिथं तुम्हाला समज आली, याला चांगलं आणि याला वाईट म्हणतात, याने दुसऱ्याला त्रास होईल, याने दुसऱ्याला बरं वाटेल, मग हे पाप पुण्यामध्ये गेलं. तिथून पुढे हिशोब चालू झाला की तुम्हाला त्याची समज आली, याला चांगलं म्हणतात, याला वाईट म्हणतात. त्या समजेपासून पुढचं कर्म काउंट केलं जातं. पण त्या लहान लेकराला अजून समजच नाही. बरोबर. मग याला चांगलं म्हणतात, याला वाईट म्हणतात. त्याला भूक लागली, ते शेजाऱ्याचा उचलणार खाणार आहे. त्याला माहीतच नाही याला चोरी म्हणतात, त्याला विचारायला हवं होतं, हे त्याला गणितच माहीत नाही. मग याच्याविषयी काय असा जर प्रश्न असेल तर इतका सुंदर आहे की त्या एखादं मुलगा जन्माला येतं की त्याला जन्मता हात नाही, पाय नाही, एखादा डोळा नाही, एखादा अवयव नाही, हे अशा प्रकाराने का, तर त्याचं आत्ताचं कर्म तिथं लागू होत नाही. त्याचं या पूर्वीचं कर्म लागू होतं, ज्याने जे मागच्या जन्मामध्ये केलंय त्या जन्माच्या पापाच्या त्या शिलकीमुळे तो तिथं तशा प्रकाराने जन्माला येतो. याच्यावरून पुनर्जन्म मानावाच लागतो. काही धर्म आहेत आपल्याकडे की जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. पण तुम्ही थोडंसं इतरही गोष्टी तपासून पाहिल्या, यूट्यूब, गुगल थोडंसं केलं तर तुमच्याही लक्षात येतील की काही पुरावे असे भक्कम मिळालेले आहेत की त्यांना हिप्नोटाईज करून, बाहेरच्या पाश्चात्य देशांमध्ये हिप्नोटाईज करून लोक पुनर्जन्म आहे की नाही आहे याची शाश्वती केली गेली. हिप्नोटाईज झालेल्या प्रसन्न माणसाने, व्यक्तीने, त्याने सांगितलं की मी पूर्वीजन्मी असा होतो, हे त्याने त्या हिप्नोटाईज झाल्यानंतर सांगितलं. आणि तशाच प्रकारची चौकशी केल्याच्या अंती ते तसं मॅच झाले परफेक्ट. मी चित्रकार होतो, अमुक ठिकाणी असा होतो. ते तपास केल्यावर असा कोणी पूर्वी होऊन गेला का, तर ते तंतोतंत मॅच झालं. याच्यावरून आम्हाला समजून येईल की पुनर्जन्म ही व्याख्या खरी आहे. आणि आपल्याकडं सुंदर वर्णन आहे त्याचं की पुनर्जन्म हा घ्यावाच लागतो. कारण मी आता जो जन्माला आलोय तो माझ्या कोण्यातरी पूर्वजांमुळे आलेलो आहे. तर मला पुन्हा जन्माला यावं लागेल. कशासाठी यावं लागेल? त्यांना पुन्हाला जन्माला घालावं लागेल. कशासाठी? जोपर्यंत जीव मुक्तीला जात नाही, मूळ परमात्मा तत्वापर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याला पुन्हा जन्माला यावंच लागेल. मग तो पाप करो की पुण्य करो, त्याला पुन्हा पृथ्वीवर येणंच आहे. आता यालाच एक धरून प्रश्न, आता हे लहान मुलांबाबतीत झालं, पण ज्यांच्याकडून नकळत पाप होतं, म्हणजे जाणून बुजून करण्याची त्यांची वृत्ती नसते, पण नकळतपणे ते होतात, मग त्यांच्या संदर्भात काय होत असतं? मग याला पश्चातापाच्या अग्नीमध्ये त्या पापाचं दहन होतं. नकळत केलेल्या पापाचं क्षालन सांगितलंय. त्याला काहीतरी आपण पश्चाताप केला किंवा प्रत्येक पापाच्या अनुषंगाने त्याचं विस्तारपूर्वक वर्णन आहे की प्रत्येक पापाच्या अनुषंगाने आपण थोडीशी क्षमा याचना केली की त्या पापाचं क्षालन होऊ शकतं. पण जाणून बुजून केलेल्या पापाचं कुठेही क्षालन होत नाही. म्हणजे एखादा परत म्हणेल, एखाद्या सुरा भोगसेल आणि मला या कार्याविषयी मला पश्चाताप आहे, मला मग या पापापासून क्षालन व्हावं, असं काही होणार नाही. नकळत घडलेल्या. थोडक्यात उदाहरण देऊ का? एखादा आदिवासी इकडं आला आणि त्याला इथले काही नियम माहीतच नाही आणि तो चुकीच्या प्रकाराने वागला, तर आम्ही सहज म्हणू, अरे त्याला कल्पना नाही बरं का, असू दे. पण एखादा शिकलेला आणि त्या नियमाविषयी चांगली जाणीव असलेला तो जर चुकला, थोडक्यात सुटाबुटातला चांगला माणूस जर सिग्नल तोडून पुढे आला, तर मग त्याला RTO सोडत नाही, त्याला दंड हा बसणारच. म्हणजे जाणीवेत दंड आहे, नेनिवेत नाहीये. म्हणजे त्याला अज्ञान आहे त्या कर्माविषयी, माहीत नाही, त्यावेळेस
लहान लेकराकडून जे चुकून काहीतरी होतं त्याचे त्याला त्रास होत नाही, पण जाणता माणूस, त्याला जाणीव आहे या कार्याची, त्याच्याकडून काही चुकीचं कर्म घडलं की मग त्याला तो त्रास दिला जातो. बर, आता मगाशी आपण पुनर्जन्माबद्दल बोललो. आता पाप केल्यावरच पुनर्जन्म होतो असं तर ऐकलं, पण पुण्य केल्यानंतर पण होतो का? हो, दोन्ही वेळेस पुनर्जन्म होतो. पाप केल्यानंतर सुद्धा पाप करा, नरकाला जा, नरक भोगा आणि पुन्हा जन्माला आहे. फक्त त्याच्या क्रमामध्ये फरक आहे. पुण्यवानालाही पुन्हा जन्माला यावं लागतं, पाप्यालाही पुन्हा जन्माला यावं लागतं. फक्त पापी ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस गरुड पुराणाच्या प्रेतकल्प खंडामधलं वर्णन असं आहे की तो जन्माला येताना पहिला नरक भोगला. पाप पुण्य ज्यावेळेस समान होतं, नाथांची ओवी आहे, शांतीप्रभू श्री एकनाथ महाराज म्हणतात, पाप कर्म समान समी तैच पाविजे का कर्मभूमी. म्हणजे इथे येण्यासाठी पाप आणि पुण्य हे एका लेवलला असावं लागतं, तेव्हा हा देह मिळतो. मग त्या काळामध्ये आपल्याला देहप्राप्ती होते. मग तो ज्यावेळेस नरक भोगतो आणि पुन्हा जन्माला येतो, तर पुन्हा जन्माला येण्याचा क्रम सांगितलाय. सगळ्यात पहिला की ते वृक्षाधिक योनी, मृतपाषाणाधिक योनी सांगितले, झाडं वेली वगैरे. त्याच्यामध्ये मग एक अभंग संतांचा, 20 लक्ष योनी वृक्षामाजी घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष वगैरे. त्याचं 84 लक्ष जीव योनी आपल्याकडे एक गणित सांगितलंय ना. मग तेवढ्या सगळ्या भोगत 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 यायचं. मग किडेमुंगी, पक्षी, उभयचर, जलचर, भूचर, खेचर, चतुष्पाद, द्विपाद असं भोगत भोगत जन्माला यायचं. आणि मग तो पापी जीवात्मा जो जन्माला येतो तो मग मनुष्य योनीत जन्माला येतो. त्यातही सांगितले थोडा चांडाळ कुळामध्ये म्हणजे हीन कुळामध्ये येतो. बरं, तोही येताना काही अंगावर खुणा घेऊन येतो. रक्तपिती, आंधळेपणा, कुष्ठरोग, पांगळेपणा हे जे काही जन्मजात त्याला सोबत येतं हे त्याने पूर्वी केलेल्या पापाचं फळ म्हणून ते सोबत घेऊन येतो. पण महाराज, आता मी बघते की लोक चुकीच्या गोष्टी करतात पण त्यांचं सगळं काही चांगलं होतं. मग जेव्हा आता माझ्या बाबतीत बघायला की तुम्ही ठीक आहे सगळ्या चांगल्या गोष्टी करते बट मी नेहमी प्रॉब्लेम्स मध्येच असते, मग ह्याचं काय असू शकतं? हा, बऱ्याच लोकांची अडचण तीच आहे की दुसऱ्याचं चांगलं चाललंय आणि तो चुकीचा वागताना दिसतोय, हे विसंगत वाटतंय. आणि आपण चांगले करतोय, देवदेव करतोय, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय. अशी बऱ्याच लोकांची अडचण आहे. परंतु याला एक उदाहरण देऊन मी पटवून देण्याचा प्रयत्न करतो. उडीद आणि तांदूळ हे 2 पदार्थ तुम्हाला माहिती आहेत. तर समजून घ्या, मी आता सध्या खूप चांगल्या प्रकारची कर्म करतोय, देवदेव करतोय, समाजा हितोपयोगी काहीतरी कामं करतोय, चांगल्या प्रकारची कामं करतोय की जेणे पुण्य ज्या व्याख्येमध्ये बसेल अशा प्रकारची मी कामं करतोय. म्हणजे मी सध्या जे काही कमावतोय त्याचं फळ जे कमावतोय ते तांदूळ आहेत, ते शुभ्र आहेत, चांगल्या प्रकारचं फळ आहे, ते मला भोगायला मिळणार आहे. हे कर्माचा जो परिपाक आहे चांगल्या प्रकारचा, तो माझ्याकडं तांदूळ म्हणून साठला. माझा देह पडला, माझी आयुष्याची मर्यादा संपली. मी ज्यावेळेस पुन्हा जन्माला येईल मग मी चुकीची कर्म करतोय. मग एखादा व्यक्ती वाईट वागताना दिसतोय पण त्याला फळ चांगलं मिळतंय. कारण त्याचं असं की त्यांनी यापूर्वी जे काही चांगली कामं केलीत ना, तर त्याची जी काही कणगी आहे, त्याचं जे काही अकाउंट आहे, त्या अकाउंटमध्ये पहिलं कणगी म्हणून एक प्रकरण होतं पूर्वी. म्हणजे धान्य साठवण्यासाठी जी वापरलं जायचं त्याला कणगी असं म्हणायचे. वरून धान्य टाकलं जायचं आणि खाली त्याला थोडंसं शटर टाईप असायचं की जेणेकरून धान्य काढलं जायचं. मग आता त्याच्या कणगीमध्ये पूर्वी केलेल्या पुण्याचं फळ म्हणून तांदूळ टाकलंय. आणि आता पहा, आता तो जो काही चुकीचा वागतोय त्यात आता उडीद म्हणून त्याचं पाप पडतंय वरती. म्हणजे पूर्वीचं पुण्य भरलंय आणि आता वरून पाप पडलंय. मग तो भोगायला नवीन देहामध्ये आलाय, त्याने या देहाने पाप करताना दिसतोय पण त्याच्या पूर्वीच्या देहाने त्याने पुण्य केलंय हे आपल्याला दिसत नाही. मग करताना कर्म चुकीचं आहे, परंतु भोगायला त्याला चांगल्या प्रकारचं येते. कारण आता त्याच्या कणगीचं तोंड उघडलंय आणि आतून जे काही चालू आहे जो सप्लाय तो त्याच्या पुण्याचा सप्लाय. तो संपला की वरून उडीद चालू होणारच आहे. थोडं उडीद येण्यापर्यंत वाट पहा. पण माझं स्पष्ट मत आहे, दुसऱ्याकडे पाहून जीवन जगूच नका, चांगल्या प्रकाराने जीवन जगा. आपल्या अकाउंटमध्ये तांदूळ कसे पडतील ते पहा, उडदाच्या ऐवजी. खूपच छान उदाहरण दिलं तुम्ही, प्रेक्षकांना ते नक्कीच कळालं असेल. आता आपण पापी व्यक्तीचा जो पुनर्जन्म आहे तो पाहिला, पण त्या पुनर्जन्मानंतर त्याचा आयुष्य तो कसा घालवतो? हां, बरोबर.
जन्माचा जो काही क्रम सांगितला की सगळ्या प्रकाराने तो जन्माला येतो, मग मनुष्य देह प्राप्त होतो. अंगावर काही खुणा घेऊन येतो तो. मग त्या कोणत्या खुणा, कशा प्रकारचं पाप केलंय त्याचंही वर्णन गरुड पुराणात आहे. कोणी काय केलंय पूर्वी, मग त्याच्या अनुषंगाने त्याला कोणतं पाप, तो आंधळा का झाला, पांगळा का झाला, बिना ओठांचा का झाला, त्याचे केस का गेले, हे छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णन विवरात्मक अभ्यास म्हणून तुम्ही ते वाचू शकता. पण त्याचा जन्म सांगितलाय. अगदी त्याचा जन्म इथपासून सांगितलाय की आईच्या उदरामध्ये प्रवेश करण्यापासून तर तो पुन्हा मरेपर्यंत पापी जीवात्म्याचा प्रवास सांगितलेला आहे. मग आईच्या उदरात सुद्धा त्याला कष्ट सांगितलेले, त्रास सांगितलाय की भयंकर प्रकारचा त्रास. पिटाळापासून देह तयार होतो, आतमध्ये त्या जठरामध्ये उकडतो, सोबत कृमी कीटक असतात, विष्ठामूत्र नाकातोंडात जातं. हे पापी जीवात्म्याचं प्रकरण सांगितलं. त्याला तिथंही त्रास दिला जातो, कारण पापाचं काही परिणाम त्याला ते भोगण्याचे. मग ते भोगून तो 8-9 महिने आतमध्ये तो राहतो. 9 महिने, 10व्या महिन्यामध्ये प्रसूती नावाचा वायू त्याला योनी बाहेर ढकलतो. पण त्याच्यात एक सुंदर चिंतन अजूनही असं सांगितलंय की तो 7 जन्मामध्ये त्याला 7व्या महिन्यामध्ये त्याला शतजन्माचं ज्ञान असतं. यापूर्वी मी काय केलंय, हे काय केलंय हे त्याला आठवत असतं. आत्ता विज्ञान इथपर्यंत पुढे गेलंय की आपल्या आतमध्ये असणारा जीव जो एका गर्भामध्ये वाढतोय, एका स्त्रीच्या पोटामध्ये वाढतोय, तर तो पुरुष आहे, स्त्री आहे, आपण ओळखू शकतो. त्याला हात आहेत, पाय आहेत, 2 बोट आहे, 5 बोट आहे, कोणता अवयव नाही हे ओळखू शकतो आपण. पण गरुड पुराणामध्ये उल्लेख केलाय की त्याला कोणत्या महिन्यात काय येतं, कोणत्या महिन्यात काय, नखे कधी येतात, डोकं कधी तयार होतं, पाय कधी तयार होतं, वारेचं आवरण त्याच्या भोवती कधी तयार होतं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आहे. मला फार आश्चर्य वाटलं वाचून की हजारो वर्षांपूर्वी तयार झालेला हा ग्रंथ, कुठल्याही प्रकारची बाकीची अत्याधुनिक साधनं नसताना त्यांनी तंतोतंत वर्णन केलंय की डोकं गुडघ्यामध्ये घालून धनुष्यबाणाप्रमाणे पाठीत वाकलेला असा तो जीव पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असल्यासारखा पडून राहतो. हे वर्णन परफेक्ट सोनोग्राफीला मॅच करते. आणि सोनोग्राफीचा शोध आत्ता 5, 25, 50 वर्ष झाले. पण हे तेव्हा कसं लिहिलं, त्याच्या पुढच्या वाक्याने मला फार फार कुतूहल वाटलं की हे कसं झालं. कारण ते वाक्य असं होतं, 7 धातूच्या पट्ट्याच्या आत बंदिस्त असा तो जीव. मला हे फार लवकर कळालं नाही, 7 धातूच्या पट्ट्याच्या आत म्हणजे काय नक्की कळालं नाही. मी एकदा एक डॉक्टरकडे गेलो होतो, योगायोगाने ते स्किन स्पेशलिस्ट होते. त्यांच्या टेबलवर एक असं प्लास्टिकचं एक काहीतरी डेमो ठेवला होता. मी ते विचारलं, म्हणे डॉक्टर साहेब हे काय? ते म्हणाले ही आपली त्वचा आहे. म्हणलं एवढी मोठी गेंड्याचं कातड आहे का, एवढी मोठी त्वचा? तर त्यांनी ते थोडंसं मोठं करून दाखवलेलं. ते एक प्रतीक होतं. ते 7 लेअर होती त्याला, म्हणजे आपल्या त्वचेला 7 थर आहेत हे तिथं मांडलेलं होतं. मी ते विचार, त्याला बरीच नावं होती, माझ्या काही ती लक्षात राहिली नाही. मी डॉक्टरांना विचारलं हे कसं कळतं आपणाला हे 7 थर आहेत? ते म्हणे सूक्ष्मदर्शकाच्या खाली पाहून ते ठरवावं लागतं, ते कळतं मग आपणाला. मला हा प्रश्न पडला की तिथं लिहिलंय 7 धातूच्या पट्ट्याच्या आत बंदिस्त तो जीव, म्हणजे आपल्या पोटाच्या चामड्याच्या आत तो आहे. म्हणजे या चामड्याला 7 थर आहेत. हे यांनी कधी 5,500 वर्षापूर्वी काय असेल तो ग्रंथ तयार झालेला, तेव्हा कधी सूक्ष्मदर्शक लावलं? म्हणजे अजूनही अध्यात्म पुढे आहे का विज्ञान पुढे, याचं उत्तर तुम्हाला कळालं असेल. माझं ते एक म्हणणं आहे की बाळस न धरलेलं बाळ म्हणजे विज्ञान, आणि एक प्रौढत्व, एक प्रगल्भ ज्ञानी हे अध्यात्म आहे. पण विज्ञानाला फार मोठं समजू नये, विज्ञानाच्या पुढे अध्यात्म निश्चित आहे. मग त्याला आतमध्ये गर्भात त्याला स्मरण राहतं, मी काय केलं यापूर्वी. आता तो देवाला चिंतन करतो, देवा मला बाहेर काढ, काय काय सांगू या गर्भीच्या यातना, मज भोगिता आहे नारायणा, देवा मला भोगता येत नाही, मांस मळ मूत्र जाणं आतमध्ये जातंय नाकातोंडामध्ये, पण तुझं क्षणोक्षणा द्यात असे देवा, तुझी आठवण इथं, मला एक काम कर, बाहेर काढ, मी तुझ्या पदाचं चिंतन करीन, बाहेर आल्यानंतर मी तुझी साधना करीन, मागे मी भरपूर काही चुकीच्या प्रकाराने वागलो, पण देवा मला बाहेर काढ, मी आता आल्यावर तुझं नामस्मरण करील, तुझी भक्ती करील आणि मुक्तीला जाईल. ते कृमी कीटक सोबत वाढतात, ते चावतात, थोडा बेशुद्ध पडतो, आणि पुन्हा तो ज्यावेळेस शुद्धीवर येतो त्यावेळेस असं चिंतन मांडले की तो म्हणतो देवा बाहेर नको काढू. देव म्हणाला, अरे का रे असा पुढाऱ्यासारखा फिरतोस, आत्ता म्हणला करतो करतो, नंतर म्हणतो नाही नाही, आत्ता बाहेर काढ म्हणला ना आता नको म्हणतो. तो म्हणला देवा कारण तरी आहे का, इथं त्रास आहे, भयंकर यातना आहेत, काय काय सांगूया गर्भीच्या यातना इतक्या त्रासदायक आहेत, परंतु मला तुझं स्मरण आहे. म्हणजे आज जो गर्भाचं चिंतन आध्यात्मिक बाबतीत सांगितलं जातं, गर्भामध्ये जीव सोहम सोहम असं चिंतन करतो. पण जसा का तो बाहेर नको काढू बाहेर नको काढू म्हटला तरी प्रसूती नावाचा वायू त्याला योनी बाहेर ढकलून देतो 10व्या महिन्यामध्ये. बाहेर आल्याच्या नंतर जशी का नाळ कापली जाते, तो सोहम सोहम चिंतन करणारा तो म्हणतो कोहम कोहम या बस अकेले हम झुकेगा नाही.
आता तो विचार करत नाही कोणाचा. इथं आल्यानंतर विस्तरला. त्याला कारण असं सांगितले, देवाची वैष्णवी रूपी माया त्याच्यावर झडप घालते किंवा अज्ञानाने तो व्यावृत्त होतो आणि मग त्याला ते भान राहत नाही यापूर्वी आपण काय केलं ते. मग बाल्यावस्थेचं कष्ट सांगितलं, लहानपणात त्याला कष्ट, एखादा आजार वाट्याला येणं, त्याला सांगता न येणं, हे त्याच्या पापाचा परिपाक सांगितलाय. पुढे गेल्यावर त्याला विद्याभ्यासाचं कष्ट सांगितलंय. विद्याभ्यासाचं कष्ट म्हणजे शाळेत घातल्यावर. आणि आता तर अवघडच आहे गड्या. थोडीशी हात जोडून विनंती आहे, लहान मुलाला झोपू द्या. कारण शाळेत तर किती वर्षाचं असल्यावर घातलं जातं? तुमच्याकडे किती घालतात? साधारण आता 2.5 वर्ष. हा, 2.5-3 वर्षाचं असल्यावर घातलं जातं. पण आपण त्यांचं बालपण खाऊन टाकलं. खरंच बालपण खाऊन टाकलं त्या मुलांचं. मला आठवतंय ऍडमिशन करायला गेले की इकडं कानाला हात लावायला लागायचं. कानाला जर का विरुद्ध दिशेचा हात लागला तर एक 6 वर्ष कंप्लीट झाली तुमची, पूर्ण झाली, मग पहिलीत घेतलं जायचं. आणि पूर्वीचं जरा बरं होतं. 10 ते 5 शाळा, दूध प्यायची, सुकडी खायची, तांदळाची पिशवी घरी घेऊन जायची, असं प्रकरण होतं. पण आत्ताच्या मुलांचं बालपण आपण खाल्लं. फार अवघड गणित आहे. 2-2.5 वर्षामध्ये, 2.5-3 वर्षामध्ये त्याला शाळेत घातलं जातं. म्हणजे शू कशी करायची आणि कुठं करायची हे ज्याला कळत नाही त्या अवस्थेमध्ये त्याला शाळेत घातलं जाते. आणि ही फार अडचणीची बाब आहे. हे असलं दुःख त्याच्या वाट्याला येतं. आणि आता ते जवळजवळ सगळ्यांच्याच वाट्याला यायला लागले. मोठा अडचणीचा काळ आहे बरं का. लहान मुलाची सगळीच वाढ गर्भामध्ये होत नाही. त्याची काही वाढ शिल्लक राहिलेली असते, ती झोपेमध्ये ती शरीर पूर्ण करून घेतं. आणि आपण जर का त्याला 2.5-3 वर्षामध्ये उचलून 6-6 वाजता बादलीमध्ये बुचकळत असू आणि मग शाळेत पाठवत असू, तर हा स्ट्रेस आहे पूर्णपणे. त्या फुलांची वाढ होत नाही, ते चिडचिडे होत आहेत. आणि ही मोठी त्रासदायक घटना आहे सध्याची. आणि कॉलेजेस दुपारी ठेवलेत. शासनाचंही काय चाललंय कळत नाही. जे रात्रभर चॅटिंग करतात, रील पाहतात, ते दुपारी शाळेत कॉलेजला जातात. आणि ही लहान लहान लेकरं ज्यांना झोपेची गरज आहे ते सकाळी उचलून बसमध्ये भरले जातात. फार अवघड परिस्थिती आहे. मग हे बाल्यावस्थेचं कष्ट त्याला येतं, विद्याभ्यासाचं कष्ट त्याच्या वाट्याला येतं. मग पुढे गेल्यावर थोडासा तारुण्यात येतो. तारुण्यात मदमस्तवालपणा सांगितलाय. कारण पूर्वीचं पापाचरण आहे ना, त्या पापाच्या अनुषंगाने तो तसाच वागण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याच्यावर जे संस्कार झालेले आहेत. संस्कार हे प्रकरण असं आहे, हे गरुड पुराणातलाच उल्लेख आहे. पुढे गेल्याच्या नंतर ते प्रकरण येतंय की आपण यापूर्वी जितके जन्म घेतलेत त्यावेळेस आपण स्वतःवर जे काही संस्कार केलेत तेच कॅरी फॉरवर्ड होतात आणि तशा प्रकारे आपण वागत चालतोय. म्हणून त्याने पाप जर केलेलं असेल तर ते पापाचे संस्कार त्याच्यावर राहतात. फक्त मनुष्य योनी अशी आहे की इथं आल्यानंतर ते संस्कार पालटता येतात आपल्याला. पशु योनी ही भोग योनी सांगितली की नाईलाजाने त्याने जे केलंय तेच भोगावं लागेल त्याला. पण मनुष्य योनीला आल्यावर ते भोगावं लागेल, पण पुढे हे वाट्याला येऊ नये म्हणून त्याला ते बदलता येतं. ते विचारपूर्वक तो बदलू शकतो. ही मनुष्य योनी आहे. म्हणून तर मनुष्य देहाला भक्ती करून मुक्तीला जाण्याचं हे प्रवेशद्वार सांगितलेलं आहे की आपण जाऊ शकतो. पण ते पापात्मा असल्यामुळे त्याला ते पूर्वीचं काही स्मरण राहत नाही. प्रयत्नपूर्वक जर केले तर बदलूनही जाईल. पण पापी असतो, तारुण्यामध्ये उन्मत्त होतो. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी, सदा मुसमुशी धुळी जैसा, आठवणी वेठवणी बांधीला मुंडासा, फिरत असे म्हैसा जनामध्ये, असं वर्णन संतांनी केले. तारुण्याच्या मतात कोणालाच ऐकत नाही तो. आणि पुन्हा पंचविषयाचं चिंतन विषयामध्ये घडून जातो. नको नको त्या प्रकारचे भोग भोगतो. त्या भोगांसाठी नको नको ती कृत्य पुन्हा करतो. पुन्हा त्याच्याकडून पाप होतं. आणि मग असा म्हातारपणामध्ये प्रवेश करता होतो. आणि पुन्हा म्हातारपणी तेच चिंतन, नाकमुख गळू लागे, लाळा आणि शेंबुड. असं त्या पापात्म्याचं एक सर्कल कंप्लीट होतं. मग असे देवाने सांगितलं, हे गरुडा ऐक, असे हजारो लाखो करोडो पापी जीव हे अशा प्रकारे चक्राकार फिरतायत. गर्भ मृत्यूलोक नरक, गर्भ मृत्यूलोक नरक. आता तुम्ही जे हे चक्र सांगितलं हे पापी व्यक्तींचं, मग या चक्रातून म्हणजे जीवन मृत्यूचं जे हे चक्र आहे त्यातून या पापी व्यक्तींना बाहेर पडायचा कुठला मार्ग आहे का? म्हणजे स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी कुठला आहेच ना? निश्चित आहे. सांगितलेलं आहे तोही की आपण पाहिलं की सगळं गणित फिरतंय ना, ते कर्माच्या भोवती फिरतंय. कर्म चुकलं तर नरक वाट्याला येतो आणि जर कर्म योग्य प्रकाराने झालं तर स्वर्ग वाट्याला येते. म्हणजे ज्यावेळेस तो मनुष्य जन्मामध्ये येईल तो निग्रहपूर्वक भक्ती करेल किंवा चांगल्या प्रकारचं कर्म, शुद्ध कर्म करेल. मग त्याच्यासाठी बरीच कारणं आहेत. मग त्याला संगत कारणीभूत ठरते. एखादा जर पापी जीवात्मा इथं जन्माला आला, त्यांनी चांगल्या जीवाची जर का साथ संगत केली, सोबत केली, त्याच्या योगाने त्याचं कर्म पालटलं तर निश्चित त्याच्या वाट्याला पुण्य येणार. मग तो या चक्रातून बाहेर पडणार. मग जो काही प्रयत्न करतच नाही ना त्याच्यासाठी असे चक्राकार फिरत राहतात.
म्हणून संघ चांगला असावा. मग आपल्याकडे जाणीवपूर्वक सांगितले ना, देवाची सेवा करा, संतांची सेवा करा, थोरा मोठ्यांची सेवा करा. हे ज्या काही सवय लावण्याचा प्रयत्न आपल्या संस्कृतीने केलाय, ह्याच्या चक्रातून बाहेर पडून चांगल्या प्रकारची सुख उपभोगण्यासाठी किंवा स्वर्गामध्ये जाण्यासाठी सांगितले ना. त्या नरकाच्या ट्रॅकमधून आपल्याला जर बाहेर पडायची इच्छा असेल तर आपलं कर्म सुधारलं पाहिजे. मग त्या कर्म सुधारण्याच्या काही वाटा इथं सांगितल्यात की तुम्ही दान पुण्याला महत्त्व द्या. गरुड पुराण दानाचा भरपूर पुरस्कार करतं, खूप साऱ्या प्रकाराने दान करायला सांगतं. मग त्याच्यामध्ये आतुर काळातली दानं सांगितल्यात. अगदी तुमच्या जीवनात जर का नाही दानं झाली, दानं तर करायलाच सांगितलंय. मग ते कुठूनही छोट्या प्रकारचं असू दे, पाणी असू द्या, उदकदान असू द्या, अन्नदान असू द्या. अन्नदानेने क्षणिका तृप्ती, क्षणार्धात तृप्ती मिळते, त्याला सुख प्राप्त होतं. चंदनदाने सदा शीतळू, चंदन, असे बरेच प्रकार दानाची सांगितलेत. जी वस्तू आपल्याला योग्य वाटते किंवा समोरच्याला गरज आहे ती वस्तू दानात देण्याचा प्रयत्न करा. त्याने पुण्य आपल्या पदरी पडतं, त्याचं समाधान होतं आणि ते पाहून आपल्याला समाधान लाभतं. ते इथंही पुण्यदायक आहे आणि जातानाही पुण्यदायक आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टीला आनंद देणार आहे. म्हणून दानाचा पुरस्कार करतं. अशी भरपूर दानं सांगितलीत. जर का जीवनात पूर्ण जीवन जगत असताना आपल्याकडून काही दान झालं नाही, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कळतंय त्यावेळेस दानाला सुरुवात करावीच. पण जरी रेअर केस नाहीच झालं तर आतुर काळात आपल्याला काही कळालं की माझ्याकडून दान झालंच नाही बाबा, तरी सुद्धा आपल्याला ही गती पालटण्यासाठी दान सांगितलेलं आहे. त्याला आतुर काळातील दानं म्हणतात. मग मृत्यू जवळ आलाय हे ओळखायला सांगितलं. हे ओळखून घ्या, जाणीव करून घ्या, आपला मृत्यू काळ जवळ आलाय, मग आपण काही दानं द्या. त्या दानामध्ये सांगितलंय तिळदान, लोखंडाचं दान सांगितलंय, कापूस म्हणजे वस्त्राचं वगैरे दान सांगितलंय, सुवर्णदान सांगितलंय, 7 प्रकारची धान्य दान करायला सांगितली, जमीन दान करायला सांगितली, गोदान करायला सांगितले. ही दानं सांगितलेली आहेत. ही मृत्यूपूर्वी करावयाची दानं सांगितली. मृत्यूच्या नंतर सुद्धा काही दानं सांगितलेली आहेत. आता तुम्ही म्हणालात की मृत्यू जवळ आल्यावर ही दानं करायची. मग आता हे कसं कळलं पाहिजे की किंवा कळतं की मृत्यू हा जवळ येतोय? प्रश्न साहजिकच, मला वाटलंच होतं हा प्रश्न येईल, अपेक्षित आहे. तुमचा नसता आला तरी कमेंटमध्ये आला असता, पण हा प्रश्न गरजेचा आहे. मृत्यू जवळ आलाय हे ओळखण्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. ते गरुड पुराणही सांगतं, ज्ञानोबरांचं एक अभंगही त्याला पुष्टीसाठी मी सांगून देतो की जसं एखादी मोटार असते तर मोटारमधून पाणी बाहेर फेकलं जातं आणि ते इप्सित स्थळी पोचवलं जातं. म्हणजे विहिरीतलं पाणी शेतामध्ये पोचवलं जातं. भरपूर सारी पाईपलाईन केली जाते. मोटारचं बटन दाबल्याच्या नंतर ते पाणी फेकणं चालू होतं. निम्म्या रस्त्यात गेल्यावर आपल्याला पुढून आवाज येतो आई वडिलांचा, अरे पाणी नाही आलं. मग तो हुशार मुलगा काय करतो, परत मागे जाऊन बटन चेक करण्यापेक्षा तो जवळ असलेल्या पाईपाला कान लावतो आणि तो चेक करून सांगतो, हा थांबा इथपर्यंत आलंय, त्याचा आवाज येतोय, येईल थोड्या वेळात. मग तसं आपल्याकडे पंपिंग स्टेशन आहे, इथं आतमध्ये पंपिंग स्टेशन आहे. मग हे काय करतं, रक्त फेकतं. मग पाईपलाईन आपल्या सगळ्या धमन्या, नाड्या, नस नाड्या वगैरे आहेच, त्याच्यामधून एक आवाज वाहत राहतो. त्याला रुधिराभिसरण म्हणतात. हा शब्द नाही कळाला तर बीपी कळेल, ब्लड प्रेशर. तर रुधिराभिसरणाचा आवाज, तो आवाज असा उघड्या कानांनी नाही येत. त्याच्यासाठी आपल्याला तळवा कानांवर दाबावा लागतो किंवा कानामध्ये बोटे घालावी लागतात. मग ते बोटं घातली की त्याचा एक आवाज येतो बा, बारीक किंवा निरव शांतता ज्यावेळेस असेल त्यावेळेस तो आवाज आपल्याला जाणवतो. एक सुई बारीक प्रकारचा आवाज असतो. मग तो आवाज जर का बंद झाला तर आपला मृत्यू जवळ आलाय असं ओळखायला सांगितलं. हे गरुड पुराणाचं मत आहे. हे गरुड पुराणाचं मत आहे. आणि याच्या पुष्टी दाखल एक ज्ञानोबरायांचा सुद्धा एक अभंग आहे. कानी घालून या बोटे नाद ते पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. आपले 9 दिवस राहिलेत असं सांगितलं. अजून पुढे सांगितलंय वरती भुवया पाहायच्या. आपल्या डोळ्यांनी आपल्या भुवया पाहण्याचा प्रयत्न करावा. जर का भुवया नाही दिसल्या तर समजून घ्यायचे आपले 7 दिवस राहिल्या. भुवया पाहता न दिशी जाणं, आयुष्याची गणना 7 दिवस. बऱ्याच जणांनी पाहिलेल्या दिसतात. महिला माता वर्ग तुम्ही नका पाहू, आठवड्याला कट केलेल्या असल्यामुळे तुमच्या भुवया दिसायच्या नाहीत. या भुवयांचं गणित सांगितलंय. पुढे जाऊन सांगितलंय डोळ्यामध्ये जर का आपण एका बाजूला हलकसं दाबलं, डोळे घालून या बोटे चक्र ते पहावे. दुसऱ्या विरुद्ध दिशेने आपल्याला एक चक्र तयार होतं. ते अर्धचक्र. आतल्या बाजूने जर का बोट लावलं तर बाहेरच्या बाजूने, आणि बाहेरच्या बाजूने बोट लावलं तर आतल्या बाजूने चक्र दिसतं. ते जर नाही दिसलं तर आपल्याला सांगितले 5 दिवस शिल्लक राहिले. अजून सांगितले शेवट नासिकेचे अग्र न दिसे नयनी. नाकाचा शेंडा जर का आपल्याच डोळ्यांनी आपल्याच नाकाचा पहा, दुसऱ्याच्या नको. नाकाचा शेंडा जर का नाही दिसला तर ते शिदिनी म्हणा रामकृष्ण. म्हणजे तो आपला शेवटचा दिवस आहे.
असे मृत्यू जवळ आलेली ही काही थोडीशी लक्षणं सांगितली की मृत्यू आपल्या जवळ आला. बापरे, तुम्ही आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या भोवळ्यांच्या किंवा नाकाबद्दल. आता प्रेक्षक जे आहेत ते रोजच करतील, मग आता त्याचा काय सांगाल तुम्ही? याला गणित असं सांगितलंय, नैसर्गिकरित्या ज्याचं वय झालंय, वाढत गेले, 100च्या जवळ गेले, त्याच्यासाठी ही सगळी लक्षणं लागू होतात. तारुण्यात तुम्ही पाहत असाल ती लक्षणं लागू होणार नाही. नैसर्गिकरित्या ज्याचं वय होतंय त्याला ती लक्षणं लागू शकतात. मरण जवळ कसं आलंय हे ओळखण्याचं आपल्याला कळालं. मग त्या काळात काही दानं सांगितलीत, म्हणजे जी आपण यापूर्वी कधी केली नाही, पण मरण जवळ आले हे आता आपल्याला बऱ्यापैकी कळालं. मग त्या काळात जे केलं जातं दान त्याला आतुरदान म्हणतात. तर मग मी जी आता अष्टदानं सांगितली ही ती आतुरदानामध्ये येतात. आपली संस्कृती एवढी सुंदर आहे. गरुड पुराण पुरस्कार करतं दानाचा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, ते मृत्यूच्या पूर्वी दान करायला सांगतं, नवे मृत्यूच्या नंतर सुद्धा इतर परिवाराला दान करायला लावतं, जेणेकरून आपल्या हाताला दानाची सवय लागावी, आपणाला किंवा आपल्या निमित्ताने काही दान पुण्य व्हावं, या समाजाची घडी एक व्यवस्थित असावी, त्या अनुषंगाने ते सांगितलेलं आहे. मग मृत्यूच्या नंतरही काही दानं केली जातात. मग आपल्याकडे पाहिलं असेल तुम्ही 13व्या विधीच्या वेळेस जी काही गोड जेवणाला बोलवलं जातं, मग ते 13 लोकांना दान दिलं जातं. मग त्याच्यामध्ये भरपूर दान आहेत. 13 लोकांना 13 दानं द्यायला सांगितलीत. छत्री, पादत्राण, अंगठी, कमंडलू, वस्त्रे, आसन, पंचपात्र वगैरे ही सप्तदानं, मुख्य पददानं सांगितलीत. याला पददान म्हणतात. आसन झालं, पंचपात्र झालं, ते तांब्याचं ताम्हण, शिधा, जेवण, काठी अशी दानं सांगितलीत. जानवं, तूप ही 6 आणि ती 7 अशी 13 दानं सांगितलीत. ही 13 दानं 13 जणांना 13व्या दिवशी आपल्याकडे दिली जातात किंवा द्यायला सांगितली. मग ही दान करण्याची सवय लागावी या अनुषंगाने याला दानामध्ये ह्या वस्तू साध्या साध्या आणि छोट्या छोट्या दिल्यात. याचं काहीतरी गणित घालून दिलंय. याला पददान असं नाव दिलंय. म्हणजे पदोपदी ज्या वस्तू आम्हाला लागतात त्याच वस्तू याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात किंवा ऍड केल्यात, त्या त्याच्यामध्ये भरल्यात. म्हणजे छत्री, आता तर काय सांगावं छत्रीचं, म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो, नाही तर हिवाळा असो, तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवसाळा, कोणत्या काळात पाऊस पडेल त्याचे काही भरोसा राहिला नाही. त्यामुळे छत्री कधीही द्या, ती उपयोगाला येईल. चप्पल तर रोजची नित्याची गरज आहे. छत्री काय, पादत्राणी काय, कमंडलू काय, वस्त्रे काय, ही रोजची गरज आहे. आसन म्हणजे आसनामध्ये खुर्च्या येतात किंवा एखादी घोंगडी येते किंवा पाट येतो, चौरंग येतो, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत याच गोष्टी त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. पंचपात्र म्हणजे 5 भांडी दिली जातात, जेवणाचं ताट वगैरे. कमंडलू म्हणजे गडवा दिला जातो किंवा पाण्याच्या बाटल्या देण्याची पद्धत आहे. जानवं पूर्वी लोक जास्त घालायची, आता ते तेवढं नाही. तूप हे रोजच्या जेवणातला पदार्थ. म्हणजे ज्या काही वस्तू सांगितल्यात यात, त्या वस्तू म्हणजे पदोपदी उपयोगित वापरात येणाऱ्या वस्तू त्या दानामध्ये दिल्या पाहिजे. आणि त्या दान दिल्यात म्हणजे त्या वापरल्या पाहिजे. मला सांगायचंय, हे उगच यंत्रवत नका फिरू. हे दान द्यायला लावले म्हणून देऊन मोकळे नका हो. मग काहीतरी देऊन मोकळे नका हो. हे देत असताना हे का दिलंय की ते समोरच्याने वापरावं म्हणून, आणि त्या वापरण्यासारख्या द्याव्या म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय. नाहीतर आपण दानामध्ये फार अव्वल दर्जाचे आहेत, आपल्याला बसत नाही ती तुटकी चप्पल दुसऱ्याला, आपल्याला कपडे आवड होतात, टाईट होतात, ते कपडे दुसऱ्याला, याला दान नाही म्हणत. बरं, आपल्याला जी गोष्ट जशी आवश्यक आहे, जशी अपेक्षित आहे, तशी वस्तू दुसऱ्याला देणं याला दान असं म्हणतात. तशीच दिली पाहिजे. म्हणून उत्तम प्रकारच्या वस्तू दानामध्ये देण्याचा प्रयत्न आपण करावा. त्याचं मग फळ सांगितलंय. तो जीवात्मा, मगाशी जो आपण प्रवास पाहिला की त्याला वरती त्रास दिला जातो, तो जो 16 नगराचा प्रवास आहे, तर त्या प्रवासामध्ये इथं जर का त्याच्या संबंधाने दान केलं तर त्याला तिथं त्रास दिला जात नाही. अशा प्रकारचं वर्णन गरुड पुराणाने केलेलं आहे. म्हणजे आता आपण दानाबद्दल बोललो की मृत्यू जवळ आल्यावर आपण दान करतो आणि मृत्यू नंतर करतो, पण जेव्हा आपल्याला कळतं की दान करणं महत्वाचं आहे, मग ते कधी केलं पाहिजे? हा, बरोबर आहे. कारण हे अगदी शेवटच्या काळात सांगितलं की दान हे मृत्यूचं आतुरदान सांगितलं आणि हे मृत्यूच्या नंतरचे 13 दानं सांगितली. पण ज्यावेळेस आम्हाला समज येते की त्या वाटेवर पुण्याची शिदोरी, वाट्याला पुण्याची शिदोरी लागते, तेव्हा आम्हाला त्रास होत नाही, मग त्याच्यासाठी दान करायला सांगितले. या दानाच्या काही तिथी सांगितलेल्या आहेत. त्या तिथीमध्ये मग आता ग्रहण काळ सांगतात, मकर संक्रांती सांगतात, किंवा अक्षय तृतीयासारखी पवित्र तिथी, त्याला युगादी तिथी म्हणतात, त्या दिवशी केलेलं दान हे फार चांगल्या प्रकारचं सांगितलं. पण गरुड पुराण म्हणतं या पुढची एक अजून तिथी आहे, ती फार महत्वाची आहे. त्या दिवशी त्या तिथीला केलेलं दान अतिउत्तम. मग कोणतं? तर एवढंच दान की ज्यावेळेस तुमच्या माझ्या मनामध्ये दानाचा संकल्प निर्माण होईल त्या काळात लगेच दान देऊन टाका. त्याचं कारण एक नाही, 4 कारणं दिलीत गरुड पुराणाने. 4. पहिलं कारण असं दिलंय
की जर मी उद्या दान देतो असं म्हणेल तर मीच उद्या राहील का नाही भरोसा नाही. कलियुगामध्ये आपण पाहतो काळ सगळ्यांना खातो, सगळ्याचा घास घेतो. तो कोणाला गर्भातल्या कोळ्या बालकांना सोडत नाही. आपल्याला आतापर्यंत त्याने काळ दिला ही एवढं योग्य आहे, उद्या आपण टिकेल का नाही माहीत नाही, त्यामुळे दान राहून जाईल. म्हणून मनात आले लगेच द्या. दुसरं कारण सांगितले, आपण राहिलो पण लक्ष्मी चंचल आहे कलियुगामध्ये. मग उद्या आपल्याकडे ते दान देण्यासाठी जे काही वस्तू लक्ष्मी आहे ती उद्या असेल की नाही जरा शंका आहे. म्हणून आज आहे देऊन टाका. तिसरं कारण सांगितले, आपणही टिकलो, लक्ष्मीही टिकली, परंतु कलियुगामध्ये धर्मभावना अस्थिर आहे. म्हणजे आता हे कॉस्मोस्टार संस्कृतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही जे ऐकत असाल तर तुम्हालाही मनात इच्छा निर्माण झाली असेल दान करावं की काय. मग ती आज पाहताना झाली असेल, पण खरंच जर का 4-2 तासांनी तुम्ही ज्यावेळेस घराच्या बाहेर पडाल आणि त्यावेळेस दानाचा संकल्प आपल्या मनामध्ये उठला होता, मग तो संकल्प त्या अनुषंगाने पण जर का दान द्यायचा आपण मनात विचार आला की द्यावंच बरं का, खरं काही ना काही मला कोणातरी दान द्यायचंय ते द्यावंच. पण बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा पैशाचा मोह होऊ शकतो किंवा वस्तूचा मोह होऊ शकतो आणि तो संकल्प आपला विरून जाऊ शकतो. म्हणजे ज्या काळात संकल्पाने जन्म घेतलाय त्या काळात लगेच द्या. कलियुगामध्ये धर्मभावना अस्थिर आहेत. 3 कारणं झाली. आता 4थं कारण सांगितलंय, आता मीही टिकलो, माझ्याकडची लक्ष्मी किंवा वस्तूही आहे. आता संकल्प जो माझ्या मनात आहे तो दानाचा, तो धर्म जो जागृत झालाय, तो भाव तोही तसाच आहे, परंतु माझं वय संपत आलं किंवा माझी सत्ता राहिलेली नाही. तर मी माझ्या मुलांना सांगितलं अमुक अमुक ठिकाणी माझी इच्छा होती, एवढं एवढं दान करावं बरं. मुलांना करता का माझी तेवढी इच्छा आहे. ती मुलं म्हणतील म्हाताऱ्या असाच बस, आयुष्यभर असेच पैसे वाया घालवले. म्हणजे सत्ता आपली राहिली नाही. म्हणून गरुड पुराणाचं म्हणणं काय, तुमच्या मनात स्वतःसाठी जर का काही दान करण्याचा संकल्प आला की स्वतःसाठी ते पुण्य कमावण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तर ज्यावेळेस मनात येईल त्यावेळेस थोडं का होईना पण दान देऊन मोकळे व्हा. या दानाने मृत्यूच्या नंतरचा प्रवास चांगला सांगितला. नंतरचा प्रवास चांगला सांगितलेलाच आहे, परंतु इथलाही प्रवास त्याने चांगलाच आहे. कारण देण्यात जी गंमत आहे, देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. एकदा कधीतरी दान देऊन पहा, एखाद्या चिमुकलीच्या हातावर काहीतरी पदार्थ देऊन पहा, तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद फार सुंदर आहे. कारण आपण आतापर्यंत केले ते सगळे व्यवहारच आहेत. मी काहीतरी दिले आणि त्याच्या मोबदल्यात मला काहीतरी मिळवायचंय. व्यवहारामध्ये आनंद नाहीये, पण दान देण्यामध्ये, देण्यातला जो आनंद आहे तो एकदा ज्याने चाखला तो आयुष्यभर दान करत राहणार. या दानाच्या योगाने नंतर स्वर्ग प्राप्ती सांगितलेली आहे. मग स्वर्ग वगैरे बघून यायला सांगितले आणि पुन्हा जन्म सांगितलेला. आता तुम्ही जो सगळा सांगितला प्रवास तो पापी व्यक्तींविषयी किंवा मृतांविषयी सांगितला. आता यांनी पाप केले म्हणून त्यांनी एवढ्या सगळ्या शिक्षा भोगल्यात, पण जो व्यक्ती फक्त पुण्य करत आलाय त्याच्या बाबतीत पण ह्याच गोष्टी होतात की काही वेगळ्या गोष्टी पण आहेत? बरोबर. आता आपण पाप्याचं चरित्र झालं आपलं पाहून. पुण्यवानांनी जर का इथे जन्माला आला आणि त्यांनी काहीतरी दान पुण्य केलं, आता जे आपण पाहिलं गोदान वगैरे पाहिलं किंवा वस्तू स्वरूपातलं दान पाहिलं, त्या दानाच्या योगाने त्याला चांगली गती सांगितली. आणि हे करत असताना जर का त्याने शरीर जरी चांगलं सोडलं, शरीर देह शेवटचा काळ चांगल्या प्रकाराने जर का सोडला तर त्याची गती उत्तम सांगितली, चांगल्या प्रकारची सांगितली. म्हणजे थोडक्यात स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. दान आणि त्याच्यासोबत शरीर मृतकाळ, शेवटचा काळ. गरुड पुराण सांगतं शेवटच्या काळामध्ये तुमच्या माझ्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असावं शेवटच्या काळात. मग गीतेचं चिंतन सांगितलंय, गीता भागवताचा एखादा किंवा अर्धा श्लोक आपला पाठ असावा किंवा तो शेवटच्या काळात म्हणावा. एखाद्याची वाचा गेली असेल, त्याला तो श्लोक म्हणता येत नसेल किंवा देवाचं नामस्मरण करता येत नसेल, तर आजूबाजूची जी लोक आहेत त्याच्या घर परिवारातली त्यांनी ते त्याला ऐकवावं. मग तुम्ही याचा थोडासा विचार कराल का की शेवटच्या काळात नाम असावं किंवा बाकीच्यांनी ते घालावं त्याच्या कानावर. म्हणजे शेवटचा काळ कधी आहे कोणाला माहित नाही, म्हणजे कायम नामस्मरण करावं, भक्तीशी देवाशी रिलेटेड माणसाने कायम राहावं, हा आग्रह गरुड पुराणाचा आहे किंवा नवे नवे सगळ्याच पुराणांचा आहे किंवा अध्यात्माचा आग्रह तोच आहे. हे करत असताना त्याची जी सत्सत विवेक बुद्धी, सत्वृत्ती, त्याच्या अंतकरणाचा जो ओलावा, आर्द्रता, प्रेम हे कायम टिकवण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. आणि समाज जो घडणार आहे तो त्याच अनुषंगाने घडणार आहे. म्हणून हा कायम प्रयत्न सांगितला. शेवटच्या काळात नामस्मरण असावं, तो चांगल्या प्रकारे मुक्तीला जाईल. मग याच्यासाठी अजून काही ठिकाणं आहेत का असं मध्ये गरुडाने विचारलं होतं. मग त्याला उत्तर देताना 6 ठिकाणं आहेत, ती फार महत्वाची सांगितली. एकादशी, गीता, गंगा, तुळशी, शाळीग्राम आणि भगवंताचं नामस्मरण. या 6 ठिकाणांना जो स्पर्श करतो त्याला मुक्ती सांगितलेली आहे चांगल्या प्रकारची.
मग एकादशी नावाची तिथी आहे. हो. ते एकादशी जर का निष्ठेने ते व्रत केलं, जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याची घरी, किंवा जो एकादशीचा व्रती माझा, देवाला एकादशी फार आवडते. एकादशी निष्ठेने करा, चांगल्या प्रकारची गती मिळेल. गीता नावाचा ग्रंथ आहे, भगवंताच्या मुखातून प्रसवलेला. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं चिंतन आहे. चांगल्या प्रकारचा कर्मयोग आहे, चांगल्या प्रकारचा ज्ञानयोग आहे, चांगल्या प्रकारचा भक्तियोग आहे. त्याचं चिंतन करा. म्हणजे मनुष्य स्वतः चांगली शुद्ध कर्म कशी करायची याचं ज्ञान त्याला मिळून जाईल. उद्देश तोच. ज्ञान चांगल्या प्रकारचं मिळालं, चांगली कर्म झाली की त्याची गती चांगली, म्हणून त्याची गती चांगली सांगितली. गीता झालं. पुढं तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय. गंगा नदी सांगितली. गंगेचं पाणी जो नित्य पितो किंवा नदीच्या विषयी, पाणी हे जीवनच आहे. बरं, कोणीतरी थोर महात्मा मागे बोलून गेलाय, तिसरं महायुद्ध जे होईल ते गोड्या पाण्यावरून होईल. आता जे पाणी आपलं जीवन आहे आणि ते ईश्वराने म्हणा, निसर्गाने म्हणा, आपणाला ते दिलंय, ते इतकं खराब करतोय आपण की पिण्याच्या पाण्याचे साठे हे आपण संपुष्टात आणले. पूर्वी आपल्या आई वडिलांचा काळ होता, सहज नदीला उतरले तर ते पाणी पित होते. पण आता नदीत पाय घालावा की नाही घालावा अशी सुद्धा शंका तुमच्या माझ्या मनात येते. अगदी तीर्थात सुद्धा ही अवस्था झाली. मग गंगेच्या विषयीचं चिंतन म्हणजे सगळ्या नद्याविषयीचं चिंतन सांगितलेलं आहे की तिचं गंगाजल नित्य पीत जावं. म्हणजे त्या ठेव साठवाचा, त्या पाण्याचा, त्या आपल्या स्त्रोतांचा चांगल्या प्रकारे तुम्ही विचार करावा आणि त्याचं चांगल्या प्रकारे जतन करावं. मग गंगेचं चिंतन सांगितले. ज्याच्याकडे गंगा शेवटच्या काळामध्ये गंगेचं पाणी मुखात असेल तर त्याला मुक्ती सांगितली आहे. मग पुढे सांगितलंय गीता गंगा झाली, एकादशी गीता गंगा झाली. याच्या पुढचं चिंतन सांगितलंय तुळसी मातेचं आणि शाळीग्रामाचं. तुळस म्हणजे देवाला भगवंताला प्रिय असणारी वनस्पती आहे. काही ठिकाणं ही देवतेच्या प्रियची, त्याचं एक स्वतंत्र महत्व आहे. कधीतरी तुळशी या प्रकरणाला आपण स्वतंत्र हात घालू, कारण भगवंताला फार आवडते, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. वारकरी संप्रदाय, आम्ही ज्या संप्रदायाचे आहोत, पांडुरंगाला अतिशय प्राणप्रिय असणारी जर का कोणती वस्तू असेल तर ती तुळस. म्हणून आम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतो आणि तशा प्रकारे विचरण करतो. देवाला आवडती, मग ती वस्तू आम्हाला आवडावी म्हणून तुळस, तिचं महत्व सांगितले. तुळशीच्या शेजारी तो गोल गोटा ठेवला जातो, त्याला शाळीग्राम असं म्हणतात. त्या शाळीग्रामाचं सुद्धा महत्व फार आहे. तो शाळीग्राम इतका सुंदर आहे की तो प्रत्यक्ष विष्णूचं रूप आहे. मग तो तिथे आहे. मग तुळशी नवळ, आपल्या दारात जर तुळशीचं वृंदावन आहे तर त्या तुळशीच्या वृंदावनाच्या शेजारी स्वतः शाळीग्राम म्हणजे देव भगवंत परमात्मा उभे आहेत. नामा म्हणे वैकुंठ नायक तुळशी जवळी उभा असे. तुळशीचं एवढं महत्व आहे. तुळशीचे पाणी वसे राधाकृष्ण दोन्ही, तुळशीच्या पानामध्ये राधाकृष्ण दोन्ही आहेत. तुळस देवाला भगवंताला आवडते. तुळशीची ये भेटी येती देव 33 कोटी, यन्मुले सर्व तीर्थानी यन्मध्ये सर्व देवता यदग्रे सर्व वेदस्य, असं तुळशीला वंदन केलेलं आहे. तुळस फार पवित्र सांगितली. शाळीग्राम पवित्र सांगितलंय. शाळीग्रामाचं म्हणजे विष्णूच्या मूर्तीचं पूजन नाही होत, पण शाळीग्रामाचं पूजन करून त्याचं तीर्थोदक जर का मुखात असेल आणि देह पडला, चांगल्या प्रकारची गती सांगितली. आणि शेवटचं नामस्मरण सांगितलं. ही जी 6 ठिकाणं आहेत ही गरुड पुराणाचं मध्य म्हणजे प्रेतकल्प खंडाचा तो मध्य 8व्या अध्यायामध्ये हे प्रकरण येऊन जातं. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. शेवटच्या काळात आपला देह असा पडावा, तुळशीच्या सावलीत मुक्ती सांगितली किंवा चांगल्या प्रकारची गती सांगितली. मगाशी जसं आपण बोललो की पाप करणाऱ्या व्यक्तीला पण पुनर्जन्म आणि पुण्य करणाऱ्या व्यक्तीला पण आहे. मग पुण्य करणाऱ्या व्यक्तीसोबत काय होतो म्हणजे पुनर्जन्मानंतर? अशा प्रकारे आता जे आपण प्रकरण पाहिलं, चांगल्या प्रकारे दान पुण्य केलं त्याने आणि शेवट देह ठेवताना त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण, त्याचं मन चांगल्या प्रकारे कोणत्या वासनांमध्ये अडकलं नाही, तो शेवटच्या काळात संन्यस्त वृत्तीने त्याने देह सोडला आणि त्याच्यासाठी अगोदर सांगितलेली दानं केली किंवा नंतरची काही दानं केली, असा चांगला देह ठेवला तर त्याला चांगल्या प्रकारची गती म्हणजे स्वर्गाचं वर्णन सांगितलं. इथं स्वर्ग सांगितलंय. यमपुरी ही धर्मपुरी झाली आणि त्याला चांगल्या प्रकारचं म्हणजे तिथलं वर्णन इतकं सुंदर आहे. ते स्वर्गाचं वर्णन की तिथं हिऱ्यांची फरशा लावलेली जमीन आहे असं वर्णन केलंय. तिथं चांगल्या प्रकारची सोन्याची सुंदररित्या झाडं, कल्पवृक्षाच्या बागा, जे सुख तुम्हाला मला इथं हवंय, ज्याच्यासाठी मी आता धावपळ करतोय, प्रत्येक मनुष्य मात्र ज्याच्यासाठी पळतोय, ते सगळ्या प्रकारचे सुख वैभव तिथं त्याला भोगायला आहे. मग तिथं जाण्यासाठी काय करावं लागतं तर तिथं जाण्यासाठी एक तिकीट लागतं थोडंसं. मग कोणतं तिकीट लागतं तर चांगल्या प्रकारची पुण्यकर्म केलेलं तिकीट लागतं, एवढंच. आणि अजूनही काय सांगितले म्हणजे फक्त दान पुण्यानेच गती चांगली होते का? अजिबात नाही. तर देव देश धर्म सेवा ज्यांनी केली, ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारचे पैसे नाहीत पण त्यांनी सेवा केली, आज आपल्या भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जे जवान आहेत,
मग ते जर तिथं होम हवन करत बसले आणि परत सैन्य आतमध्ये आलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मग त्यांचं धर्म काय, त्यांचं काम काय, त्यांचं पुण्यकर्म काय की त्यांनी ते रक्षण करणं. आणि असं करता करता देह जर त्यांचा ठेवला, त्यांचा देह पडला, तर मग त्याने बाकीची त्याने कर्मकांड केलं नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही वगैरे म्हणून त्याला नरकात नाही पाठवत. हे गणित असं सांगितलं की तो त्याचा धर्म बजावता तो त्याचा जो देशसेवेचा धर्म होता तो ते करता करता त्याचा देह पडलाय, मग त्याला थेट स्वर्गात प्रवेश सांगितलाय. देवसेवा, देशसेवा, गोसेवा, धर्मसेवा, आई म्हणजे प्रत्येकाने आपापल्या धर्मानुसार वागावं. अगदी स्वामी सेवा, एखादा छोटासा कोणत्या तरी एखाद्या वेगळ्या जातीतला आहे पण त्याच्या स्वामीचं मालकाचं रक्षण करता करता जरी त्याचा देह पडला, तो ते कार्य त्याचं आहे, तो धर्म बजावता त्याचा देह पडला तरी त्याला सुद्धा चांगल्या प्रकारची गती सांगितली. तुकोबारांचं एक प्रमाणे बाणशस्त्र साहे गोळी शुरा ठाव उंच स्थळी. जर का त्याने देहावर अंगावर बाणशस्त्र चालवून घेतले पण देशसेवा करता करता तरी सुद्धा चांगल्या प्रकारची गती सांगितलेली आहे. म्हणून त्यांना स्वतंत्र स्वर्गच सांगितलंय. असे लोक अजून कोण कोण जाऊ शकतं? चांगल्या प्रकारे धर्माचरण करणारे, दुसऱ्यामध्ये नको नको त्या प्रकारे लुडबुड न करता, द्वेष न पसरवता, समाजामध्ये शांतता कशी राहील अशा प्रकारचे वर्तन करणारे, शुद्ध आचरणाने पवित्र बनलेले लोक, संन्यासी लोक, आत्मज्ञानी, शांत वृत्तीचे लोक, जे कसल्याही प्रकारचा समाजाला किंवा आपल्या इतर लोकांना, जनावरांना, या निसर्गाला उपद्रव होऊ देत नाही, ते लोक, सत्यवृत्तीने जे राहतात किंवा तपश्चरण जे करतात, असे सगळे लोक त्या स्वर्गामध्ये जाऊ शकतात. म्हणजे त्यांना थेट स्वर्गाचाच रस्ता दिलाय. मग स्वर्गात पण काही काळ राहायला सांगितलाय. तो काळ कल्पांतापर्यंतचा सांगितलाय. खूप सारा काळ त्यांनी स्वर्गामध्ये व्यतीत करावा. म्हणजे तुमच्या माझ्या वाट्याला आलेली सुख इथं थोडी आहेत. गाडी, बंगला, वस्तू, अमुक तमुक जे काही मला हवंय त्याला एक विशिष्ट मर्यादा आहे की त्या वयोमर्यादेत आपण 10, 15, 20 वर्ष देखील ते भोगत नाही. परंतु तिथं किती वर्षाचं गणित ते सांगता येत नाही. कल्पांतापर्यंतचे दिव्य भोग तो भोगू शकतो. मग हे भोगून झाल्यानंतर परत त्यांचा जन्म होतो. अगदी बरोबर पकडलं. तसंच म्हणजे जसं पाप भोगायचं, पाप करायचं, नरकाला जायचं, पाप भोगायचं, पुन्हा जन्माला यायचं, तसं पुण्य करायचं, स्वर्गाला जायचं, पुण्य भोगायचं चांगल्या प्रकाराने आणि पुण्य भोगून पुन्हा मृत्यू लोकात यायचं. हे गणित तसंच आहे की पुण्य पूर्ण झाल्याच्या नंतर, भोगून झाल्याच्या नंतर, स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर ते भोगून पुन्हा मृत्यू लोकात जन्माला यावंच लागतं. पाप करा, जन्माला या, पुण्य करा, जन्माला या. फक्त पापाने नरक भोगा, पुण्याने स्वर्ग भोगा, जन्माला या. आता पापी लोकांचा तुम्ही जो त्रास वगैरे सांगितला की त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो, मग असा त्रास पुण्य करणाऱ्या लोकांबाबतीत पण होतं का, म्हणजे त्यांच्या प्रवासात? पुण्यवानाला आता त्रास नाही. पापी जीवात्म्याचा प्रवास आपण पाहिला, गरुड पुराणाच्या माध्यमातून सांगितलं की ज्यावेळेस तो पुन्हा जन्माला येतो त्यावेळेस मग ते वृक्षवेली वगैरे, त्याच्यानंतर मग किडेमुंगी वगैरे किंवा चतुष्पाद, द्विपाद, पक्षीकुळ वगैरे आणि मग मनुष्य जन्माला. तसं पुण्यवानाच्या बाबतीत नाही. पुण्यवान स्वर्गारोहण करता झाला, तिथे चांगल्या प्रकारचे भोग भोगले आणि तो पुन्हा जन्माला त्याचे भोग संपले. तो जन्माला ज्यावेळेस पुढच्या कल्पात येतो त्या कल्पात आल्याच्या नंतर त्याला थेट मनुष्य जन्म सांगितले. आणि त्या मनुष्य जन्माच्या योगाने पूर्वी केलेल्या पुण्याचरणावर किंवा चांगल्या प्रकारच्या कृत्यांवर, कर्मांवर तो चांगल्या प्रकारचे देह भोगतो. मग आपल्याला प्रश्न पडतो पहा कधी कधी असं की काही लोकांची कामं कशी विनासायास सहज होऊन जातात. ज्याला आपण एवढे प्रयत्न करतो, आपल्या प्रयत्नांना यश येत नाही, पण यांचं कसं सहज झालं? त्याला उत्तर ते कारण त्याने पूर्वी फार पुण्य केलंय आणि त्या पुण्याचा परिणाम म्हणून त्याची कामं सहज होऊन जातात, विनासायास होऊन जातात. वा, अगदीच छान. आता हे या सगळ्या गोष्टी झाल्या फक्त पाप करणाऱ्या व्यक्तींबाबतीत आणि फक्त पुण्य करणाऱ्या. आता एक जो असा व्यक्ती येतो की त्याचं दोन्ही बॅलन्स्ड असतं, पाप आणि पुण्य, मग त्यांच्या बाबतीत काय होतं? इतका सुंदर प्रश्न विचारलाय की ज्यांचं दोन्ही बॅलन्स असतं तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो. पाप पुण्य समान समी तई पाविजेगा कर्मभूमी. ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो. जर त्याचं बॅलन्स खालीवर झालं तर तो बाकीच्या योनी फिरत राहतो. ज्यावेळेस ते बॅलन्स होतंय तेव्हाच आपण मनुष्य. मग संतांनी सांगितलं पावला हा देह कागतालीने आहे किंवा मनुष्य देह फार कमी वेळा मिळतो बाबा, कधीतरी एकदा, किती वेळा एक योनी कोटी फेरा फिरावं लागतं आणि मग मनुष्य देह. अरे जाणून घ्या, मनुष्य देह दुर्लभ आहे, दुर्लभम त्रयमेव इतत्, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, मग महापुरुष संश्रया. त्यात मनुष्यत्व पहिलं दुर्मिळ सांगितलंय. ते दुर्मिळ का? कारण हे फार कमी वेळा होतं बॅलन्स
आणि तेव्हाच तेवढ्याच तडाख्यामध्ये आपल्याला जन्म मिळतो. बरं. म्हणून तर मनुष्य देहाचं सोनं करायला सांगितलं की तो देह मिळालाय त्याच्या योगाने मुक्तीला जा. मग आता गरुड पुराणात असा काही उल्लेख आहे का की मुक्ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? निश्चितच नुसत्या गरुड पुराणात नाही, सगळ्या पुराणात तोच आहे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. सगळ्या पुराणातला सिद्धांत तोच आहे की मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताच्या नामाशिवाय दुसरं तिसरं काहीच नाही. हरेर नाम हरेर नामैव केवलम. नास्तेव 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 गतिरन्यथा. दुसऱ्या कशाने गती नाही. ती गती उत्तम प्रकारचा मोक्ष हा प्राप्त होईल तो हरिनामानेच होईल. म्हणून पाप करा नरकाला जा, पुण्य करा स्वर्गाला जा. पण पाप आणि पुण्यात या दोघांच्या पलीकडची एक अवस्था आहे, त्या अवस्थेला तर मुक्ती म्हणतात ना. की मी पापही नाही आणि पुण्यही नाही, ही जी अवस्था आहे ती मुक्तीची अवस्था आहे. आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला मला एकच करावं लागेल, फक्त नामस्मरण. मग त्याला देवप्राप्तीच्या अनेक वाटा सांगितल्यात. मग गरुड पुराणामध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे. योग यागादी वाटा सांगितल्यात, यज्ञ सांगितलेलं आहे बऱ्याच अनुषंगाने. पण या मार्गांनी किंवा या वाटांनी पथभ्रष्ट किंवा मार्गभ्रष्ट होण्याचा धोका जरा जास्त संभवतो. म्हणजे यज्ञ सांगितलाय, यज्ञाने देवप्राप्ती होते निश्चित आहे, कितीतरी जणांनी करूनही घेतली. मग ते यज्ञामध्ये म्हणतात बुवा हत्तीच्या सोंडेसारखं तूप घालावं लागतं. इथं आपण तुपात माशी पडली तर पिळणारी लोक, आणि ते आपण यज्ञामध्ये एवढं तूप कधी घालणार? त्यामुळे आपल्याच्याने ते होणार नाही. मोठा आहे योग यागाचा सगळ्या प्रकारचा उहापोह केलाय. तर योगाच्या वाटाने जर का जायचं ठरलंच आपलं, तर त्या योगामध्ये सांगितलं यम नियम आसन ते वगैरे सगळं प्रकरणे अष्टांग आहेत योगाची. ते एक एक प्रकरण शिकायला 12-12 वर्ष लागतात. मग अष्टांग शिकायची तर 12-8-96 तिथंच गेले आपली गणती का पाळण्यातून अनुलोम विलोम करायला घेता. ते गणित आपल्याच्याने होणार नाही. त्या फार प्रकाराने निग्रह करावा लागतो. माऊलींनी त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींच्या फार मोठा उल्लेख केलेला आहे चांगल्या प्रकारे. योग कसा करावा, काय करावा, आसन कसं असावं. मग ते योगामध्ये काही अडसर निर्माण होतात की तुम्हाला मला ते सहन होत नाही. योगाची वाटा जी निघाले का सुबटा त्या दुःखाचा शिशनवटा भागा आला. सगळ्यांना ते दुःख सहन होत नाही. योग करायला गेलं, त्याग एखाद्या गोष्टीचा करायला लागला की ती त्यागाच्या अनुषंगाने त्या वस्तूकडे आपल्या अजून चित्त भ्रमित होतं, अजून ती वस्तू हवी हवीशी वाटते. त्यागे अंगा येती भोग. म्हणजे मी जर एखादी वस्तू त्यागायला गेलो, मला आता अन्नाचा त्याग करायचा, पाण्याचा त्याग करायचा, आणि मध्येच तहान लागते. ज्यावेळेस त्यागाची भूमिका येते त्याच वेळेस ती जास्त बळावते. मग तहान लागल्यावर योगात काय करायचं? तहान इलिया तहानची पियावी. तहान लागल्यावर पाणी नाही प्यायचं, तहानच प्यायची. भूक लागल्यावर अन्न नाही खायचं, ती भूक लागलेली ती वृत्ती तीच खाऊन टाकायची. मग हे आपल्याच्यानी जमणार नाही. सामान्य लोक, गरुडाचा प्रश्न इथं, देवा हे योगाचं प्रकरण एवढं मोठं सांगतोय, अमुक सांगतोय हे सगळं, पण हे सामान्यांकरता नाही. मग सामान्यांना समजेल रुचेल पचेल अशा प्रकाराने काही आहे का की ज्याने ते गती प्राप्त करतील, ते तुझ्यापर्यंत येतील? तेव्हा देवाचं म्हणणं तेच आहे की या अवघड प्रकरणात पडू नका. एक काम करा, माझी भक्ती करा. माझी भक्ती कलियुगामध्ये सगळ्यात सोपा उपाय. कलियुगामध्ये माझ्या नामस्मरणाने मुक्ती आहे. संतांनी तेच सांगितलंय, नामस्मरणाने मुक्ती आहे. देवाचंही तेच म्हणणं आहे. आणि ब्रह्मदेवाचा एक निर्वाळा दिलाय या प्रेतकल्पखंडात. ब्रह्मदेव म्हणतो मी 3-3दा वेदशास्त्र तपासून पाहिली आहेत, आणि मी असं सांगतो की देवाच्या भक्तीशिवाय दुसरा सोपा इलाज सापडत नाही. यज्ञयागापासून प्राप्ती होते, पण पथभ्रष्ट किंवा मार्गभ्रष्ट होण्याचा धोका संभवतो. म्हणून सोपं जे प्रकरण आहे ना, असोनी संसारी, आपण संसारी जीव होत ना, एवढंच सोपं सांगितलंय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, इतकं सोपं सांगितलंय. कोणी जर का मला विचारेल गरुड पुराण हे एका वाक्यात सांगा, तर मी एका वाक्यात नाही, मी एका शब्दात सांगेल, नाम. गरुड पुराण सगळ्यात महत्वाचं नामावर येऊन थांबतं. गरुड पुराणाची सुरुवात कशाने? तुम्ही जर का नीट हा एपिसोड ऐकला असेल किंवा हे आत्ताचा आपला पॉडकास्ट जर ऐकला असेल या कॉस्मॉस स्टार संस्कृतीच्या माध्यमातून, तर सुरुवातीचा प्रश्न गरुडाचा आहे, देवा जे तुझं नामस्मरण करत नाही त्यांची काय गती, त्यांची दुर्गती काय होते मला ते सांग. सुरुवात झाली नाम घेत नाही तिथून. मध्य मगाशी आपण जो विश्लेषण पाहिलं त्या विश्लेषणात आपण एकादशी, गीता, गंगा, तुळशी, शाळीग्राम आणि शेवटी नामस्मरण या 5 गोष्टींच्या पेक्षा नामस्मरण श्रेष्ठ सांगितलंय. मध्य गरुड पुराणाचा नामावर आहे. आता समारोपाला या. समारोपाला पुन्हा देव सांगतात नामाशिवाय मुक्ती नाही. ब्रह्मदेव सांगतात नामाशिवाय मुक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. मग संतांचं जे मत आहे, जे ब्रह्मदेवाचं जे मत आहे, देवाचं जे मत आहे, मग ते नाम घ्या आणि मुक्तीला जा. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एवढंच गरुड पुराणाचं सार सरते शेवटी शिल्लक राहतं.
वा. गरुड पुराण नामाचा पुरस्कार करतं आणि गरुड पुराण दानाचा पुरस्कार करतं. या दोन गोष्टी गरुड पुराण प्रकर्षाने समोर मांडतं. वा. नुसत्या नामाने मुक्ती आहे. जसा तुम्ही आता गरुड पुराणाचा समारोप केला तसा आता आपल्या पॉडकास्टचा पण शेवट आलेलाच आहे. सो आता सुरुवातीला आपण जो म्हणलं होतं की गरुड पुराण आणि पितृ पंधरवड्याचा संबंध आहे, मग त्याच्याशी जोडून हा शेवटचा प्रश्न असा आहे की आता हे मृत्यू झाल्यानंतर आपण गरुड पुराण वाचतो बरोबर, मग त्या गरुड पुराणाचा त्या व्यक्तीला काय फायदा होतो का मृत्यूनंतर? बरोबर, उत्कृष्ट प्रश्न आहे. त्याच्या समारोपामध्ये असं सांगितलंय की ज्या व्यक्तीच्या निमित्ताने ते केलं जातं त्याची गती चांगल्या प्रकारची. ते ठीक आहे, पण मला त्याच्या पुढचं सांगायचंय. गरुड पुराण अशा वेळेस लावलं जातं की जो व्यक्ती गेलेला आहे. तर मग आपण सुरुवातीला प्रवास पाहिला मृत्यूचा, तो जीवात्मा 13 दिवस इथं असतो. मग तेवढ्यात जर का त्याने ते श्रवण केलं तर त्याची गती चांगली राहील, इथं एक तर्क लागून जातो. पण त्या जीवात्म्याच्या संबंधाने हे गरुड पुराण लावलं, ते उर्वरित परिवाराने ऐकलं. त्या उर्वरित परिवाराला दानपुण्याचं महत्त्व कळलं, पितृतर्पण कसं करायचं ते कळलं, अंत्येष्टी कशी करायची, क्रियाकर्म कशी करायची, गेलेल्या माझ्या आई वडिलांच्या आजोबांच्या संबंधाने मी काही वस्तू दानात दिल्या पाहिजे हे ते कळतं. मग याने पितरांची तृप्ती सांगितली. पुढची पिढी जर का सात्विक निपजली तर मागची पिढी पितरांना वरती सुखप्राप्ती होते आणि त्यांना सुखप्राप्ती दिली की ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्याने आपल्याला भौतिक सुखप्राप्ती होते. हे असं सायकल सांगितलेली. म्हणजे समाजामध्ये सगळ्यांनी सगळ्यांची कामं व्यवस्थित करावी, आपली कर्म सुधारवून घ्यावी, याचा पुरस्कार गरुड पुराणाने नेहमी केलेला दिसून येतो. तर महाराज आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोच आहे. सो जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना गरुड पुराणाबद्दल अजून काय सांगू इच्छिता थोडक्यात? थोडक्यात मी असं सांगू इच्छिल की बाकीची अवांतर पुस्तकं वाचणारे आत्ता लोक खूप झालेत, परंतु जे आपले परंपरागत काही ग्रंथ आहेत त्या पुराणांना म्हणा, त्या ग्रंथांना म्हणा फार विशेष महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये फार डीप नॉलेज भरलेलं आहे, खूप खोल प्रकाराने. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहेत. तर आत्ताच्या सगळ्याच लोकांनी याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट घ्यावा, याच्यामध्ये थोडासा रस दाखवावा आणि त्याचं वाचन करावं. सगळ्याच गोष्टी आम्हाला रेडी हव्यात असं नाही. एखाद्या गोष्टीला आपण जितके कष्ट घेऊ कदाचित त्या गोष्टीच्या प्राप्तीचा आनंद तितका मोठा असतो. म्हणजे पुराणं थोडी समजत नाही अशी आपली तक्रार राहते, अध्यात्म थोडं समजत नाही अशी आपली तक्रार राहते. पण ते का समजत नाही याचाही थोडासा विचार केला पाहिजे आपण. मग त्याच्यामध्ये वारंवार इंटरेस्ट घेतला तर त्याच्यातलं जे काही सुख आहे ते जे दडून राहिलंय, जे लपून राहिले, ते मिळाल्याच्या नंतरचा आनंद काही वेगळा आहे, तो सांगण्याच्या पलीकडचा आहे. मग मला याच्यात खूप आनंद मिळतो, मग तसा तो कदाचित तुम्हालाही मिळून जाईल. म्हणून याच्यामध्ये कधीतरी एक इंटरेस्टिंग टॉपिक, नाहीतरी मृत्यू आणि मृत्यूनंतरचा प्रवास हे न उलगडलेलं कोड आहे. जरी का आत्ता गरुड पुराणाच्या माध्यमातून आपण तो प्रवास पाहिला तरी कित्येक आत्ता जे आपले श्रवण करणारे लोक आहेत त्यांच्याही मनात कित्येक प्रश्न असतील. हे काय मी सांगू शकत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या माझ्याकडून मिळू शकत नाही. पण ज्याला जे प्रश्न पडतात ते शोधार्थ त्याने निघालं पाहिजे आणि त्याची उत्तरं निश्चित पुराणांच्या माध्यमातून मिळतील. म्हणून आपली पुराणं, आपले जुने ग्रंथ आपण सर्वांनी जवळ करावेत. त्याच्यामध्ये काहीतरी PhD करण्याचा प्रयत्न करावा, त्यातून काही शोधण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्या पूर्वासुरींनी ते उगाच निर्माण केलेले नाही. फार मोठी बुद्धिमत्ता खर्च करून, चांगल्या प्रकारचं अध्ययन करून, चांगल्या प्रकारच्या निर्मिती करून ठेवलेल्या आहेत. त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती राहील. या कॉस्मॉस स्टार संस्कृतीच्या माध्यमातून, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना ही माझी विनम्रतेची आणि कळकळीची विनंती राहील की आपल्या धर्मग्रंथांचा आपण आदर स्वतःहून करूया. त्याच्याविषयी नको त्या प्रकारच्या कमेंट, नको त्या प्रकारचे संशय व्यक्त न करता त्याच्यामध्ये काय दडले हे शोधण्याचा प्रयत्न आपण निश्चित करूया. वा, आजचा हा पॉडकास्ट आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडला असेल, कारण आपण खूपच वेगळा विषय त्यांच्यासमोर आज मांडला. तर महाराज तुम्ही आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद.